ते आज पवित्र वास्तूर होतं याचा आनंद होतोय. व्यासपीठावर माझ्या बरोबर बसलेले पंचगंगाचे प्रभाकर शिंदे, त्यांचं कार्य मी ते ऐकत होतो. मला असं वाटतं ती पंचगंगा याचं खरं नाव विकास गंगा असं आहे. कारण इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी जे काम केलेलं आहे, विशेषतः शेतकऱ्यांच्या मध्ये जे काम केले ते अतिशय अजोड असं आहे. आत्ता माझ्याबद्दल बरंच काही सांगितलं गेलं आणि प्रभाकरजी म्हणले होते की किती वेळा अमेरिकेला गेलात आणि किती विद्यापीठ किंवा त्यांना मी सांगितलं तर म्हणजे किती पासपोर्ट भरलेत, कारण एकटे अमेरिकेलाच 86 वेळा केलो आहे आणि 87वी विजिट या 8 जूनपासून सुरू होईल इंग्लंड आणि अमेरिका. मला जे अनेक गुरु आयुष्यात भेटले त्यातला प्रवास हा एक सर्वात मोठा गुरु आहे. इट टीचेस यू अ लॉट. खरं तर माझ्यासारख्या ज्यानं सेफॉलॉजीमध्ये डॉक्टरेट केलेली आहे, म्हणजे निवडणूक शास्त्र, अशा व्यक्तीला आत्ता ह्या काळात बोलावल्यानंतर तुमच्या मनात असा विचार आला असेल, आणि तो काही गैर नाही आहे, की तो म्हणजे उदय निरगुडकर यांनी निवडणुकीच्या निकालावर किंवा काय होईल यावर बोलावं, त्याहीपेक्षा सुद्धा बारामतीत काय होईल हे बोलावं. मला बोलायचंही आहे आणि बोलायचं नाही देखील आहे, कारण विषय वेगळा आहे. म्हणून 2च वाक्यात सांगतो. ॲज अ ट्रेंड सेफॉलॉजिस्ट आय कॅन टेल यू की जे आत्ता सांगितलं जातं आहे चॅनलवरून, व्हॉट्सॲपवरून, की मतदान कमी झालं म्हणजे प्रस्थापितांच्या विरोधात मतदान झालं. 1952-57 पासून आत्तापर्यंत कुठल्याही निवडणुकीत मतदान कमी झाल्यानंतर प्रस्थापित सरकार बदललं आहे असा एकही आकडा दिसत नाही. जेव्हा सरकार बदलायचं असतं तेव्हा मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त मतदान होतं असा पुरावा माझ्याकडे आहे. त्यामुळे मतदान कमी झाले ही चिंतेची बाब असली तरी त्यामुळे धोक्याची सूचना आहे हा निष्कर्ष बरोबर नाही. आणि दुसरी गोष्ट, 4 जूनला निकाल लागणार नाही. 4 जूनला निकाल लागणार नाही, तो 22 जानेवारीला लागून गेलेला आहे. यापेक्षा निवडणूक निकालावर मी ज्या अधिक भाष्य करू नये, सभा शास्त्राचे नियम लक्षात घेता. खरं तर माझ्याबद्दल जे बोललं गेलं तितका काही मी मोठा वगैरे काही नाही आहे, परंतु ज्या पदावर मी बसलो ते पद मोठं होतं, त्यामुळे साहजिकच तो मान मला मिळाला. मी जेव्हा मुळे साहेबांना विचारत होतो की ही व्याख्यान मला कशासाठी, आणि बाहेर संपूर्ण त्याची माहिती विचार भारतीची दिलेली होती, ते त्यांनी फार सुंदर चांगला गोष्ट सांगितली, आणि ती म्हणजे समाजामध्ये सकारात्मक बदल व्हावा असं मला वाटतं. म्हणून हे सगळे विविध उपक्रम ज्याची ध्वनिचित्रफीत आपण आत्ता पाहिलीत ते आम्ही करत असतो. आणि हेच मला असं वाटतं माझ्या बोलण्याचं सूत्र असेल की समाज परिवर्तन कशासाठी हे सांगण्याची आज मोठी गरज निर्माण झाली आहे. याचं कारण आज कुटुंब व्यवस्थेत, समाज जीवनात, राजकारणात, सर्वच क्षेत्रात एका आउटसोर्सिंगची आम्हाला सवय लागली, ठेकेदारीची सवय लागली. जे आपण करायचं ते इतरांनी करावं याच्याकरता आपण आउटसोर्स करतो. म्हणजे आपल्याला गाडी चालवायची असते म्हणून आपण एक ड्रायव्हर ठेवतो, तर गाडी चालवणं त्याचं काम आहे. घरी पोळ्या करायला कोणतरी व्यक्ती ठेवतो, ते त्याचं काम आहे. मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून आपण त्यांना संस्कार केंद्रात घालतो, चांगल्या शाळेत घालतो. आणि घरी आल्यानंतर मात्र नवरा बायकोत भांडणं असतात, बाप दारू पित असतो, वडिलांचे मित्र येतात तेव्हा सिगरेट, दारू या सगळ्या पार्ट्या सुरू असतात. ही जी मेंटॅलिटी आहे ना ती आउटसोर्स मेंटॅलिटी आहे. हा विषय मी आत्ता अशा करता सांगतोय की देशाचं काम करायला सुद्धा 5 वर्षाकरता आपण माणसं निवडतो
आणि मग म्हणतो नाव इट्स युअर जॉब टू रन द कंट्री अँड वी हॅव हार्डली एनिथिंग टू डू विथ इट. जसं 1 जानेवारीला आपण नियम करतो, ठरवतो की यावर्षी तब्येत उत्तम राहिली पाहिजे आणि रोज 10,000 पावलं, आणि मग काही लोक अतिउत्साही जे असतात ते एखादी व्यायामशाळा जिम वगैरे लावतात महागडी फी देऊन. आणि साधारणतः 6 ते 7 जानेवारीला त्या जिमच्या कार्डाचं काय होतं हे नव्यानं सांगायची काही गरज नाही. म्हणजे तिथे जिम इन्स्ट्रक्टरनी आमचं वजन कमी करायचं असतं आणि बॉडी शेपमध्ये आणायची असते, परंतु जेवणाच्या ताटावर मात्र आम्ही ते सगळं विसरतो. याचं कारण त्याच्या मागे जी मानसिकता आहे ती मानसिकता आउटसोर्सिंगची आहे. वी वुड लाईक टू आउटसोर्स द थिंग्स, म्हणजे आपल्यावर त्याची जबाबदारी नाही. मुलांना चांगल्या शाळेत घातलं होतं आम्ही, पण आता त्यांनी नाही चांगले संस्कार घेतले, काय करायचं? ही ती मानसिकता आहे. ही मानसिकता खरोखरच बरोबर आहे का हे तपासून बघायची गरज आहे. आणि हे खूप घातक आहे. याचं कारण ज्या वेळेला राजेशाही होती तेव्हा यथा राजा तथा प्रजा होतं, परंतु लोकशाहीमध्ये यथा प्रजा तथा राजा आहे. त्यामुळे जर तुमचे राजकारणी भ्रष्ट असतील, चुकीचे असतील, तर समाज तसा आहे असं त्याचं उत्तम विश्लेषण आपल्याला करता येईल. मग काय होतं, 5 वर्षांनंतर आपण आपला जो काही प्रस्थापित उमेदवार असेल तो आपण बदलतो आणि दुसरी निवडतो. पण तरी देखील ही जबाबदारी संपूर्ण आपली आहे असं काय आम्ही 5 वर्ष मानत नाही. आणि हे लोकशाहीमध्ये अधिक डेंजरस होतं. याचं कारण जसा समाज तसे त्याचे लोकप्रतिनिधी, अँड यू गेट द गव्हर्नमेंट यू डिझर्व. म्हणजे याचा अर्थ राष्ट्र जर मोठं व्हायचं असेल तर आधी समाज मोठा व्हायला हवा, मग त्याचे लोकप्रतिनिधी मोठे होतात. जिथं सामान्य माणूस मोठा तिथं देश मोठा होतो. इतक्या देशांचा प्रवास मी आयुष्यात केला, त्यात मला एक गोष्ट जाणवली की नो कंट्री हॅज प्रोग्रेस विदाउट अ विल ऑफ कॉमन मॅन. जोपर्यंत सामान्य माणूस चेतना घेऊन उठत नाही तोपर्यंत त्या देशाचं उत्थान अशक्य आहे. मग त्याचं प्रबोधन, त्याला सकारात्मक बदलाकडे नेणं हे आपलं कर्तव्य आहे असं ज्या संस्थांना वाटतं, त्यातली एक संस्था म्हणजे विचार भारती. आणि एका नाजूक क्षणी त्यांना असं वाटून गेलं की हे काम निरगुडकर करू शकतील, म्हणून त्यांनी मला आज इथं बोलावलं. उदाहरणांनी गोष्टी सांगितल्या की पटकन कळतात. एक 2 भारतीय उदाहरणं बघू आणि एक परदेशी उदाहरण बघू. म्हणजे जेव्हा समाज मोठा होतो तेव्हा राष्ट्र मोठं होतं हा मुद्दा आपल्याला पटेल. त्यातलं पहिला आहे तो उदाहरण आपण जपानचं बघू. अनेकदा मी जपानला गेलेलो आहे. तरी काही निरीक्षण आहेत माझी. अनेक शाळांमध्ये गेलो आहे, कुटुंबामध्ये राहिलेलो आहे, अनेक औद्योगिक आस्थापनामध्ये कन्सल्टंट म्हणून गेलेलो आहे. तिथल्या अनेक राजकारण्यांची चर्चा केलेली आहेत, सामान्य बाजार पाहिलेले आहेत. सर्वसामान्यपणे जपानी माणूस हा विलक्षण देशभक्त आहे आणि तो 24/7 आहे. फक्त चित्रपटात गृहात गेल्यानंतर चित्रपट चालू व्हायच्या आधी जेव्हा जनगणमन सुरू होतं त्यावेळेला तो देशभक्त नसतो, तर त्या व्यतिरिक्त 24 तास तो देशभक्त असतो. संकट आल्यावरच तो देशभक्त नाही, आणि हे महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, साहस ही गोष्ट कुटुंब व्यवस्थेतून शिकवली जाते. सर्वसाधारणपणे साहस ही गोष्ट कुटुंबात एनकरेज केली जात नाही. जपानी समाजात ह्याच्या उलट आहे. तिसरं, देशासाठी त्याग करायचा ही गोष्ट त्यांच्या अंगभूत आहे. ती वेगळेपणानं तिथं शिकवावी लागत नाही.
शेवटच्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मी जवळपास 20 ते 22 शाळांमध्ये गेलो जपानमध्ये, अनेक शहरात गेलो. किंडर गार्डन ज्याला आपण KG म्हणतो, त्या शाळेत वर्गात जाण्या अगोदर बाहेर मुलांनी चपला काढलेल्या असतात, बूट काढलेले असतात. मला एकाही शाळेत एक अपवाद म्हणून सुद्धा एकही चप्पल वेडी वाकडी काढलेली दिसली नाही. म्हणून इथं न राहून मी त्या शिक्षकांना विचारलं की तुम्ही याचं प्रशिक्षण दिलं का हो मुलांना KGतल्या? ते म्हणले नाही. आम्ही पहिल्या दिवशी सांगितलं की इथे रांगेत भिंतीला लावून चप्पल काढायच्या असतात. एकदाही त्यानंतर एकही मुलांनी उशीर झालाय, लवकर आलोय, आपल्याला कोणी बघत वाकड्या चप्पल काढलेल्या नाहीत. हा जो अनुशासनित असण्याचा जो भाग आहे तो विलक्षण आहे. आणि दुसरी गोष्ट, एका जपानी कुटुंबात गेलो होतो आणि तिथे त्यांच्या मुलाविषयी मी विचारणा केली की मुलगा काय करतो. साधारणतः मॅट्रिक्युलेशनच्या आसपास तो मुलगा असावा. आणि ती आई कौतुकानं सांगत होती की माय सन इज ट्रेन्ड टू बी अ टीम प्लेयर. नीट ऐका, माझ्या मुलाचं प्रशिक्षण एक उत्कृष्ट संघभावना असलेला खेळाडू म्हणून केलेला आहे. सर्वसाधारणपणे आपल्याकडे एखाद्या कुटुंबात गेल्यानंतर आमची मुलगी भरतनाट्यम एकट्याने कशी सुंदर करते, आमचा मुलगा 99% मार्क मिळून कसा पास झाला हे सांगतात. ते काही गैर नाही आहे, तेही योग्यच आहे. पण प्राधान्यक्रम जर द्यायचा झाला तर जपानमध्ये वैयक्तिक पराक्रमापेक्षा तो संघभावनेनं कसा आहे हे सांगणं हे मोलाचं मानतात. याचा परिणाम असा होतो, when one Indian fights one Japanese, Indians win. पण जेव्हा 11 जणांची जापनीज टीम आणि 11 जणांची भारतीय टीम लढते त्यावेळी ॲज अ टीम दे वॉन्ट इट बेटर. सो दे डू थिंग्स इन मास मच बेटर. आता मला ह्या 5 गोष्टींमध्ये मला सांगा, या 5 गोष्टींचा आणि त्या देशावर कोणाचं राज्य आहे, कोण विरोधी पक्ष, याचा एक सूत्रांतरी संबंध आहे का? थिंक अबाउट इट. या सगळ्या व्याख्यानांच्या सिरीजमध्ये अनेकदा माझी अशा ठिकाणी काही देवळात व्याख्यानं झाली, 1000-1200 लोक आलेली, चप्पल अस्ताव्यस्तपणे काढलेल्या. हे सांगावं लागतं की चप्पल ओळीनं काढा. याचा तुमचा नगरसेवक कोण आहे, तुमचा आमदार कोण आहे, तुमचा खासदार कोण आहे आणि मोदी सत्तेवर आहेत की नाही याच्याशी काय संबंध आहे? इट हॅज टू बी फ्रॉम विदिन. जेव्हा समाज मोठा तेव्हा राष्ट्र मोठं. कळलं? दॅट्स द पॉइंट. दुसरं एक उदाहरण देतो. 2 परदेशी उदाहरणं आणि 2 देशी असं मी तुम्हाला सांगितलं होतं. दुसरं उदाहरण आहे, आपण चला दुसऱ्या महायुद्धाचं उदाहरण घेऊया. दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरच्या विमानांनी आणि फौजांनी युरोपामध्ये धुमाकूळ घातला. डंकर्कपर्यंत येऊन तिथून सगळा हलकल्लोळ माजला आणि तिथल्या ब्रिटिश जनतेला तिथून हलवणं मुश्किल झालं. आणि लंडनवर बॉम्ब हल्ले सुरू झाले. खूप मोठ्या प्रमाणात हल्ले व्हायला लागले आणि त्याचा इतका परिणाम झाला की संपूर्ण लंडनचं जनजीवन बेचिराग झालं. मंत्रिमंडळाची बैठक झाली. चर्चिल त्यावेळेला पंतप्रधान होते आणि मंत्रिमंडळाने दबाव आणला की आपण शरणागती पत्करली पाहिजे, कारण हिटलर इज टू पॉवरफुल टू फाईट. चर्चिलसमोर मोठा प्रश्न, पेच निर्माण झाला, काय करावं. म्हणून चर्चिल त्यावेळचे जे ब्रिटनच्या राजघराण्याचे प्रमुख होते, म्हणजे राजा होते, आत्ता ज्या क्वीन एलिझाबेथ II निधन झालं काही वर्षांपूर्वी, मला वाटतं 1 वर्ष झालं असेल जेमतेम, त्यांचे वडील त्यांच्याकडे गेले आणि म्हणले की माझ्यावर असा दबाव आहे की इंग्लंड शुड सरेंडर अँड सच अ बिग डिसिजन, आय वॉन्ट युअर गायडन्स, कन्सेंट. राजा म्हणतो की चर्चिल, व्हॉट विल हॅपन इफ यू डोंट रिझाईन.
तुम्ही राजीनामा नाही दिलात तर काय घडेल? काय घडेल म्हणजे काय? मंत्रिमंडळ बैठक करेल, मला पदच्युत करेल, माझ्यावर अविश्वासाचा ठराव आणेल, आय विल बी सॅक्ड. राजांनी फार मार्मिक प्रश्न विचारला, तुम्हाला निवडून कोणी दिलं? मंत्रिमंडळाने का जनतेने? तुला नाही, मला निवडून जनतेने दिलेलं आहे. तो म्हणतो जा मग जनतेला विचारा सरेंडर करायचं का. चर्चिलचे डोळे उघडले. बकिंगहॅम पॅलेसमधून बाहेर पडल्यानंतर चर्चिल ट्यूब रेल्वेमध्ये, म्हणजे ज्याला मेट्रो म्हणतात, त्याच्यात गेले. आणि लोकांना आश्चर्य वाटलं की अरे पंतप्रधान असे डायरेक्ट ट्यूबमध्ये भेटले. आणि त्यांनी मग लोकांना विचारलं काय करावं, तुम्ही सगळं बघताय, हे बेचिराख व्हायला आलं आहे, इट्स अ मॅटर ऑफ टाईम दॅट वी विल लूज दिस वॉर. काय करावं आपण? मंत्रिमंडळ म्हणते सरेंडर करावं, शरणागती पत्करावी, युनियन जॅक खाली आणावा. जनता संतप्त झाली. लोक त्वेषाने आणि तावातावाने बोलायला लागले, नो क्वेश्चन ऑफ सरेंडर, वी शॅल नॉट, वी विल फाईट टिल दी एंड. एक म्हातारी बाई होती, तिला चर्चिल म्हणले की कसं लढणार, आपल्याकडे तेवढं शस्त्र दारुगोळा वगैरे काही नाही आहे. तर ती म्हातारी बाई जी काहीतरी बाजार हाट करून दुकानातनं येत होती, ती म्हणली की मी काही फळं आणली आहेत, ती कापण्यासाठी माझ्या स्वयंपाकघरात सुरी आहे, मी ती सुरी घेऊन लढीन. सो दॅट वॉज अ रिझॉल्व. पुढे दुसऱ्या महायुद्धाचं चित्र पालटलं. आपल्याच हिंदी शिपायांनी प्रचंड मोठा पराक्रम गाजवला. मग इंग्लंड अमेरिका असे सगळं युती होती, त्याच्यात अमेरिकेने बॉम्ब टाकले. हा सगळा इतिहास कधीतरी नंतर सांगेन मी. आणि मग जर्मनीची पिछेहाट सुरू झाली. आणि एकदा जर्मन हारली आणि पुढे आपल्याला माहिती आहे हिटलरनी स्वतःच्या डोक्यात गोळ्या मारून घेतल्या, आत्महत्या केली. मुद्दा तो नाही आहे. द पॉइंट इज की त्यानंतर लंडनमध्ये एक अशी मोठी जाहीर सभा झाली, सत्काराची, सन्मानाची, कौतुकाची, आभाराची, कृतज्ञतेची. आणि प्रत्येक वक्त्यांनी भाषणं केली की तुम्ही जे धैर्य दाखवलं चर्चिल, त्यामुळे इंग्लंडचा विजय झाला. तुम्ही जी सिंहगर्जना केलीत, त्याला पार्श्वभूमी अशी होती की त्या वृद्ध महिलेचे उद्गार ऐकल्यानंतर चर्चिल आपल्या घरी परत आले आणि मंत्रिमंडळाच्या समोर जो मसुदा शरणागती डिक्लेअर करायचा जो ठरलेला होता तो त्यांनी फाडून टाकला आणि त्यांनी ते ऐतिहासिक भाषण लिहून टाकलं. आणि ते दुसऱ्या दिवशी रेडिओवरून प्रस्तुत केलं गेलं की इंग्लंड शॅल नेव्हर सरेंडर, युनियन जॅक शॅल नेव्हर कम डाऊन. आम्ही लढू, आम्ही जमिनीवर लढू, समुद्रावर लढू, समुद्राच्या तळाशी जाऊन लढू, आम्ही अवकाशात लढू. आणि इथं जर आम्ही नष्ट झालो तर आमच्या पुढच्या पिढ्या दुसऱ्या राष्ट्रात राहतील आणि तिथून युनियन जॅकला पुन्हा प्रतिष्ठापना करण्यासाठी लढतील. पण इंग्लंड शॅल नॉट सरेंडर. हे ते त्यांचं अजरामर भाषण आहे की जे आजही वन ऑफ द बेस्ट स्पीच ऑफ मोटिवेशन बाय एनी लीडर म्हणून गणलं जातं. त्याला उद्देशून अनेकांनी सांगितलं की ती सिंहगर्जना होती. सत्काराच्या उत्तरार्थ चर्चिल उभे राहिले. त्यांनी पहिले धन्यवाद केले आणि सांगितलं की मी केली ती काही सिंहगर्जना नव्हती, मी केली ती गर्जना होती. सिंह जर कोण असेल तर ती ब्रिटनची जनता आहे, ज्यांनी हे धैर्य दिलं की मी हे बोलेन. जेव्हा समाज मोठा तेव्हा राष्ट्र मोठं. आता दोन भारतीय आवाज येतोय? हॅलो, आता भारतीय उदाहरण बघूया. 1680 मध्ये महाराजांचं निधन झालं. 1689 मध्ये संभाजी महाराजांची हत्या झाली. आणि काबूल कंदाहार पासून तुंगभद्रेपर्यंत पसरलेलं अवाढव्य असं मुस्लिम राज्य आणि त्याचा जगाच्या इतिहासातला सर्वात क्रूर कर्मा राजा. आणि त्याला भीती कुठली वाटली तर 3.5-4 जिल्ह्यामध्ये पसरलेल्या हिंदी पतपातशाहीची, की ज्याची राणी त्याच्या कैदेत होती, ज्याचा राजपुत्र त्याच्या कैदेत होता, तरी देखील ही हिंदू पतपातशाही गाडण्याकरता
औरंगजेब महाराष्ट्रात आला, बरोबर आहे. 27 वर्ष इथल्या जनतेने त्याला झुंजवत ठेवला. इथल्या मराठ्यांनी काय म्हणू त्याला, सळो की पळो करून सोडला. विचार करा, राजा नाही, राज्य नाही, झेंडा नाही, काहीच नाही. राजपुत्र कैद आहेत, राणी कैद आहेत, आणि इथेच झुंजला आणि या इथल्याच मातीत त्या औरंगजेबाला गाडला. हेच ते अहिल्यानगरी आहे. जेव्हा समाज मोठा तेव्हा राष्ट्र मोठं. आता याच्या विरुद्धचं उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला मुद्दा पटेल. 1757ला आपल्याकडे सिराजउद्दौला आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांचं युद्ध झालं. 50,000ची फौज होती सिराजउद्दौलाकडे आणि 3,000ची फौज होती रॉबर्ट क्लाइव्हकडे. पण अनुशासन नाही, शिस्त नाही, संघभावनेनं लढायची वृत्ती नाही, फंद फितुरी. त्याच्यात अनेक गोष्टी आहेत. गुप्ता नावाच्या माणसाने 50,000ची लाच घेतली, ते सगळं जाऊ द्या. आणि या सगळ्यामुळं 3,000च्या फौजेनी 50,000च्या फौजेचा पराभव केला आणि तिथं ब्रिटिशांच्या भारताला गुलाम बनवण्याच्या प्रक्रियेवर शिक्कामोर्तब झालं. त्याचे काय दुष्परिणाम झाले ते मी पुढे सांगणार आहे. मुद्दा तो नाही आहे. त्यानंतर या रॉबर्ट क्लाइव्हनी त्या 3,000 सैनिकांना घेऊन एक विजयाची मिरवणूक काढली. ती बघायला दोन्ही बाजूला 1,00,000 भारतीय उपस्थित होते, पण एकानेही दगड उचलला नाही. इतिहासकार असं लिहून ठेवतो की जर 50% लोकांनी जरी हातात दगड उचलून मारले असते तरी 3,000 लोक खपले असते. पण मन खचली होती, गुलाम होती, हतोत्साहित होती, देशप्रेमाची कुठलाही लवलेश नव्हता, बेशिस्त होती. आणि त्यामुळे काय झालं, 150 वर्षाकरता आपण गुलाम झालो. जेव्हा समाज छोटा तेव्हा राष्ट्रही छोटं होतं. महाराजांच्या नंतर 27 वर्ष औरंगजेबाला झुंजवत ठेवणारा, नेत्याविना लढणारा समाज मोठा तेव्हा राष्ट्र मोठं होतं. म्हणून लोकशाहीमध्ये ही आउटसोर्सिंगची जी लागण झालेली आहे ती जर दूर व्हायची असेल तर त्याकरता अशा प्रकारच्या विचारमंथनाची गरज असते. हे मी तुम्हाला अशा करता पोटतिडकीनं सांगतोय की बरोबर आहे, मी इतक्या वेळा अमेरिकेला गेलो, 26 वेळा चीन, 60-65 देश फिरलो. प्रत्येक वेळी परत येताना मनामध्ये खंत असायची की किती दिवस आम्ही वर्क इन प्रोग्रेस हा कपाळावर शिक्का घेऊन फिरायचं. काहीही नसलेले देश हे समृद्ध, संपन्न आणि सर्व काही असलेला भारत हा अजूनही वर्क इन प्रोग्रेस, विकसनशील. का आम्ही विकसित नाही? स्वातंत्र्याला इतकी वर्ष झाली, आमच्या बरोबरच बर्बाद झालेले देश होते. जपान होता, चीनही तेव्हा तसाच होता, जर्मनी होता. ते मात्र आमच्या कित्येक पट पुढे गेले. जपान वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी. आणि मी आणि माझं राष्ट्र हे असं का? आणि 80च्या उत्तरार्धामध्ये जेव्हा माझ्या वर्गातली जवळपास सगळी मुलं इंग्लंड, अमेरिकेला सेटल व्हायला गेली आणि मी मात्र हट्टाने इथे राहिलो की नो, आय विल स्टे इन दिस कंट्री. पण प्रत्येक वेळी परत येताना इथली गलिच्छता, इथलं राजकारण हे सगळं बघून उभं घ्यायचं, इथली विषमता विषण्ण करायची. अगदी अलीकडच्या काळापर्यंत माझी पत्नी नागालँडमध्ये एक पद्मनाभ आचार्य म्हणून आपल्याकडे एक गव्हर्नर होते. दुर्दैवाने आत्ता अलीकडे त्यांचं निधन झालं. त्यांच्या प्रेरणेने माझी पत्नी त्या भागामध्ये मेडिकल कॅम्प घेत होती. जवळपास 67-68 डॉक्टर्स शेवटच्या काही कॅम्पमध्ये तिने जवळपास प्रत्येक गावामध्ये तिने मेडिकल कॅम्प घेतले. तिने मला एक विलक्षण गोष्ट सांगितली की डोळ्यामध्ये शेतात काम करताना कूस गेलेलं आहे. फॉर अ गुड ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट और इवन ए गुड डॉक्टर इट्स अ जॉब ऑफ 30 seconds टू टेक इट आउट. 30 सेकंदात काढता येईल. पण नागालँडमध्ये
तशा प्रकारचा डॉक्टरच उपलब्ध नाही, म्हणून डोळ्याला पट्टी बांधून तो रोजगार मिळवण्यासाठी रोज काम करतो. आणि 1-1.5 महिन्यानंतर जेव्हा कोण डॉक्टर तिथे मेडिकल कॅम्प घ्यायला येईल तेव्हा तो 30 सेकंदांनी काढतो. विचार करा, तुमच्या पायात काटा गेलाय आणि रात्री डॉक्टर उपलब्ध नाही आहे, काय थैमान घालाल तुम्ही? आणि इथे माणसं महिनोन-महिने अशी आहेत. सिरोंचामध्ये मी काम केलं त्यावेळेला पाहिलं, मीठ परवडत नाही म्हणून लाल मुंग्या ठेचून भाजीत घातल्या. ही इतकी विषमता. हे सगळं पाहिल्यानंतर खूप विषण्ण वाटायचं आणि असं वाटायचं की आय मेड अ मिस्टेक ऑफ नॉट गोईंग अब्रॉड. तिथली संपत्ती, समृद्धी, जीवन संघर्षाची जी एक स्पर्धा तीव्र आहे इकडे, ती तिकडे खूपच कमी. मग असं वाटायला लागलं की हे असं का? मग मात्र माझ्यातला संशोधक जागा झाला आणि त्याला कारणीभूत राहिलं एक पुस्तक, ते म्हणजे कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस ऑफ नेशन. मायकेल पोर्टरचं पुस्तक आहे, आता कदाचित आउट ऑफ प्रिंट असेल. 600-700 पानाचं पुस्तक आहे. प्रत्येक देश आणि त्याचं स्पर्धात्मक गुणवत्ता कशी काय बनली याचं एक विलक्षण मनोहारी चित्र त्यात मांडलेलं आहे. मग मी प्रत्येक देशाचा तसा अभ्यास करायला सुरुवात केली आणि मला असं जाणवलं की आपला देश कथ्यांवर फार चालतो, सत्यावर फार क्वचित चालतो. त्यातली काही कथ्य आत्ता मी इथे तुमच्यासमोर मांडणार आहे आणि त्यातलं काय खरं खोटं आहे तुम्हीच ठरवा. एक कथ्य मी लहानपणापासून ऐकलं, दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. म्हणजे आयुष्यात जे काही मिळालं या देशाला ते कुठल्याही संघर्षाविना, कुठल्याही रक्तपाताविना, कुठल्याही सशस्त्र क्रांतीविना. मग गणितात कमी मार्क मिळाल्यानंतर मला असं वाटायचं की आपणही आपल्या गणिताच्या शिक्षकांच्या घराखाली बसून सत्याग्रहाला बसूया, म्हणजे आपल्याला मार्क वाढवून मिळतील. लहानपणच्या 2 गोष्टी मी आयुष्यात कधी विसरणार नाही, कारण त्यांनी आयुष्यभर पुरेल एवढा संस्कार मला दिला. एक पहिलं म्हणजे 1971चं युद्ध. 71च्या युद्धामध्ये ते सायरन वाजले आमच्या ठाण्यामध्ये, मुंबईमध्ये, की सगळीकडे लाईट ऑफ व्हायचे आणि त्या कंदिलाच्या उजेडात आई आम्हाला जेवण व्हायची. आणि जेव्हा ते सायरन वाजायचे त्यावेळेला मी भीतीनं अंधारात लपून बसायचो. त्या अंधाराने मला देशप्रेमाची पहिली लस टोचली. आणि दुसरी म्हणजे आणीबाणीच्या वेळेला जेव्हा आमच्या आजूबाजूच्या घरातून माणसं पकडून फरफटत जेवणाच्या ताटावरनं उडून खेचून नेली गेली, त्यावेळी घराणेशाही विरुद्ध तीव्र नाराजी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकशाहीची किंमत काय ती त्या दिवशी मला कळली. हे 2 संस्कार आजही कायम आहेत. मी तुम्हाला अशा करता सांगतोय की या पार्श्वभूमीवर हे दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल, खड्ग बिना हे नुसतं असं उभं राहून मिळालं. मग ना मी तुमच्यासमोर, आपण सगळेजण शाळेत गेलात, आपण जोड्या लावा अशा नावाचं एक काही केलं असेल ना, तर आता जोड्या लावूया. बघा, महात्मा गांधी या देशात राजकारणात प्रभावी कधी ठरले? लोकमान्य टिळक यांचं 1920 साली निधन झाल्यानंतर, बरोबर आहे? तोपर्यंत त्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये अफलातून महान कार्य केलं, यात काही शंकाच नाही. चला, आता मी तुम्हाला सशस्त्र क्रांती आणि जरा मोबाईल ऑफ कराल का? इट डिस्टर्ब्स अदर्स, नॉट मी. 1601ला ईस्ट इंडिया कंपनीची आकडे अतिशय नीट लक्षात ठेवा, कारण तिथंच तर खरी मेख आहे. 1601ला ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. 1604ला ते भारतात आले. पहिले तागडी घेऊन आले, व्यापारासाठी आले, बरोबर आहे? वखारी स्थापन केला. वखार म्हणजे मालगोदाम साठवायची जागा. आणि मग त्यांनी इतर देशीयांची व्यापार सुरू केला. त्यांच्या तलवारी, त्यांच्या तराजूच्या मागच्या तलवारी आणि तोफा आम्हाला दिसल्या महाराज जेव्हा पन्हाळ्यावर त्यांना अडकवून ठेवलं होतं तेव्हा युनियन जॅक लावून त्यांनी पन्हाळ्यावर तोफा डागल्या. महाराजांच्या तीक्ष्ण नजरेने ते लक्षात ठेवलं आयुष्यात.
नंतर ते निसटले. महाराज त्यांना असं वाटलं आता शिवाजीराजे संपले, पण महाराज निसटले आणि निसटून विशाळगडावर गेल्यानंतर पुन्हा स्वराज्याचं काम सुरू झाल्यानंतर पहिली गोष्ट काय केली असेल तर या टोपीकर इंग्रजांना धडा शिकवला. त्यांच्या सगळ्या वखारी पहारी लावून खाणल्या आणि अशी अद्दल घडवली की म्हणून पुढे 1672ला महाराजांचा शपथविधी झाला. राज्यारोहण झालं. शपथविधीच तोंडार येते इतक्या निवडणुकीच्या ह्याच्यामुळे. तर जेव्हा राज्यारोहण झालं त्यावेळेला ते वाकून हेगरी ऑक्झंडेन त्यांना मुजरा करून नजराणा देतो. त्याचं कारण ते आधी बडवून काढलं होतं. असं उगाच कोण कोणाला देत नसतं. आम्हाला तो फक्त हेनरी ऑक्झंडे देतो हे सांगितलं, त्याच्या आधी महाराजांनी बडवलं होतं हे नाही सांगितलं कोणी. खंडोगंटी पहारे लावून त्यांना उखडून टाकलंय. सशस्त्र होतं हे सगळं. मी तुम्हाला अशा करता सांगतोय की हा सगळा प्रवास त्यांचा सुरू झाला तो 1757ला रॉबर्ट क्लाइव्ह आणि पुढे 1818ला पेशवाईचं त्यांच्याशी अखेरचं युद्ध झालं. पेशवाई बुडाली आणि त्यांची सत्ता आपल्यावर आली. 1857ला पहिलं स्वातंत्र्य युद्ध झालं, बरोबर आहे. तात्या टोपे, झाशी की राणी. 1858ला एक मोठी गोष्ट घडली. आता 1857ला जी क्रांती झाली ती सशस्त्र होती. तिथे काही बिना खडग किंवा कबूतर आणि कोटावरती आकाशात कोटावरती गुलाब किंवा कबूतर वगैरे असं काही नव्हतं. मिळत नव्हती कबूतर त्या काळात. गुलाब महाग होते तेव्हा तर तलवारी होत्या, बरोबर आहे. 1858ला राणीचा जाहीरनामा जाहीर झाला. नीट जोडा लावा आता. 1757 रॉबर्ट क्लाइव्ह, इंडिया बिकेम गुलाम. 1857 स्वातंत्र्याचं युद्ध फसलं. 1858ला राणीचा जाहीरनामा का तर भारतीय काय करू शकतात याचा ब्रिटिशांना बरोबर अंदाज आला. इफ दे आर, जर हेच भारतीय एका सूत्रानं बांधले गेले आणि सशस्त्र उठाव केला तर आपल्याला महागात पडेल. म्हणून त्यांनी राणीचा जाहीरनामा जाहीर केला आणि काय सांगितलं की आता ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य नाही. आता राज्य कोणाचे तर ब्रिटनच्या संसदेचे, म्हणजेच इंग्लंडच्या राजा राणी जे काही नंतर आले त्यांचे राज्य. आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की आम्ही इतर देशांसाठी हे करू, शाळा काढू, अमुक अमुक सगळं. तो डलहौसी आला, त्यांनी आपल्याकडे पोस्ट खातं, रेल्वे, हे सगळं त्यांच्यासाठी केलेलं होतं. आपण त्याचा फायदा घेतला इतकंच आहे. असं वाटलं की या सगळ्यामुळे लोक शांत होतील आणि इथे गुण्यागोविंदानं गुलाम म्हणून राहतील. त्याचं कारण नंतर मी तुम्हाला सांगेन त्यांना इथे का राहायचं होतं. 1872ला पहिल्यांदा कुका चळवळ सुरू झाली आपल्याकडे. नामधारी शीख आहेत ना, त्यांनी पहिला सशस्त्र उठाव केला. सशस्त्र म्हणजे कापाकापीला सुरुवात केली. सशस्त्र उठाव होता आणि तो इतका वाढला की त्याच काळामध्ये 1879ला आपल्याकडे वासुदेव बळवंत फडके यांनी वनवासी आदिवासी यांना एकत्र करून एक फार मोठा सशस्त्र क्रांतीचा लढा उभा केला. पुढे त्यांना पकडलं गेलं आणि एडनला येमेनमध्ये त्यांची हत्या, एक परत तुरुंगात खितपत मारलंच, हत्याच केली गेली. मग असं वाटलं की आता हे सगळं शांत होईल. 1980चा काळ, नीट लक्षात ठेवा तारखा. मग असं वाटलं शांत होईल, पण काही शांत होईना. गावागावात हे सगळं क्रांतीचे सशस्त्र क्रांती पेटली. म्हणून या सगळ्या समाजाला एका डिबेटिंग सोसायटीत कन्वर्ट करावं. म्हणजे चलो आते चलो आपकी स्वतंत्रता की बात करेंगे, क्या चाहिए आपको, अशी एक डिबेटिंग सोसायटी तयार करण्याकरता म्हणून ॲलन ओ ह्यूम यांनी एक संस्था स्थापन केली. त्याचं नाव होतं काँग्रेस. मला कळत नाही स्वातंत्र्याची चर्चा कसली होऊ शकते. या तो दो या हम ले, तिसरा कोई विकल्प नाही आहे. मग याच्यात तर थोडी लोक शांत होतील असं वाटलं. याचं गारुड लोकांवर होईल, पण सशस्त्र क्रांतीचं काही इथलं पेटलेलं काही शांत होईना. म्हणून मग पहिल्यांदा एक सुधारणांचं गाजर पुढे आलं. त्या गाजराचं नाव होतं लॉर्ड डफरीन चौका. जे कोणी सोलापूरला गेले असतील
त्या सोलापूरला अजूनही तो डफरीन चौक आहे तिकडे. आणि असं वाटलं की हे सगळं शांत होईल, पण तसं काही झालं नाही. आणि त्यानंतर लगेचच 1905 मध्ये पुढची 10 वर्ष वंगभंगाची चळवळ सुरू झाली. आणि हे सगळं लोण पश्चिम बंगालमध्ये पोचलं. आणि तिथल्या बंगाली भाईबंधूंनी तर बंदुका काय, सगळंच लुटालूट काय, रेल्वे मार्ग उखडणं काय, कार्यालयांना कुलूप लावून चाव्या फेकून देणं काय, बऱ्याच गोष्टी सुरू केल्या, हिंसा. मग पुन्हा एक दुसरं सुधारणांचं गाजर आलं. त्याची तारीख 1911. बघा, वंगभंगाची चळवळ सुरू झाली 1905, 11ला ती पीकवर गेली. म्हणून दुसरी एक सुधारणांचं गाजर आलं, त्याचं नाव मोर्ले मिंटो सुधारणा. आणि मग असं वाटलं की याच्यानंतर हे सगळं शांत होईल, पण तसं काही झालंच नाही. कारण लगेच 1915 मध्ये आपल्याकडे गदर क्रांती झाली उत्तर प्रदेश. आणि त्या गदर क्रांतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हिंसा झाली, हिंसा, ब्रिटिशांची हिंसा झाली. म्हणून एक तिसरं गाजर सुधारणांचं आलं, त्याचं नाव मॉन्टेग्यू चेम्सफर्ड. कारण त्याला कारणीभूत होतं 1919 साली जे अमृतसरमध्ये हत्याकांड झालं, जालियनवाला बाग. आणि त्याच्यापासून लोक दूर व्हावेत याच्याकरता म्हणून मॉन्टेग्यू चेम्सफर्ड. असं वाटलं की लोक आता डिबेटमध्ये अडकतील. आणि पण तसं काही झालं नाही. आणि 1925ला या सगळ्याचा कळसाध्याय आला, तो म्हणजे काकोरी कट, चंद्रशेखर आझाद. बरोबर आहे. ते चंद्रशेखर आझादचं गारुड, त्यांची हत्या झाली. पण त्याच्या हत्येमुळं जो पेटलेला तरुण वर्ग होता त्यांनी गावोगावी ही सशस्त्र क्रांतीची मशाल पेटवली. त्याच्यातनं लक्ष विचलित करण्याकरता 1930 साली एक अफलातून खेळी ब्रिटिशांनी पुन्हा खेळली. त्याचं नाव आहे गोलमेज परिषद, राऊंड टेबल कॉन्फरन्स. त्यातनं काहीही साध्य होणार नाही असा सांगणारा पहिला महापुरुष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. परंतु त्यावेळेला इथून एक प्रतिनिधी गेले, त्याचं खूप मोठं कौतुक झालं आपल्याकडे, पण त्याचं निष्पन्न काहीही झालं नाही. त्यावेळेला 1937 साली रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध असलेल्या महान क्रांतिकारकाकडे एक बैठक झाली. आणि त्या बैठकीत बंगालहून त्यांना भेटायला आलेले सुभाषचंद्र बोस होते. आणि ज्यांची भेट घेतली त्यांचं नाव वीर विनायक दामोदर सावरकर. आणि सावरकरांनी त्यांना सांगितलं की लवकरच दुसरं महायुद्ध सुरू होणार आहे, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, जा आणि जर्मनांकडे मदत मागा. हे असं रोज रूळ उखडून आणि 2-4 ब्रिटिशांचे बळी घेऊन स्वातंत्र्य मिळणार नाही. आता हल्ला करा, देशावर हल्ला करा, बाहेर सैन्य गोळा करा. आणि तिथून बरोबर 4 महिन्यात सुभाषबाबूंनी पलायन केलं. आपल्या सगळ्यांना तो इतिहास माहिती आहे. वेश बदलून गेले आणि डायरेक्ट रेडिओ सिलोनवरनं जर्मन पाणबुडीतनं त्यांचं भाषण आपल्याकडे आलं. हा सगळा इतिहास आपल्याला विदित आहे. मग आझाद हिंद फौज 1940 साली भारतावर चाल करून आली. आणि आझाद हिंद फौजेचं गारुड इतकं प्रचंड होतं की महिलांनी आपल्या अंगावरचे दागिने तर सोडाच, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा, तुम मुझे खून दो, खून दो, सूत नाही घातलेलं, खून दो. आणि महिलांनी आपली मंगळसूत्र सुद्धा दिली. ह्याच्यानंतर पुन्हा या समाजाला शांत ठेवण्याकरता म्हणून एक सत्याग्रहाचं दुसरं आंदोलन सुरू झालं 1942. ह्याच्यातनं पुन्हा समाजाला गुंगवावं म्हणून 1944 साली एक 5वं सुधारणांचं पॅकेज आलं. ते म्हणजे लॉर्ड क्रिप्स योजना. त्याला पार्श्वभूमी आहे आझाद हिंद सेनेच्या हल्ल्याची. तिकडे लोक वळू नयेत म्हणून हे केलं गेलं. आणि याच्या पुढचा जो रेफरन्स आहे तो नीट ऐका, नंतर त्याचा धागा एका ठिकाणी जोडायचा आहे मला. तो म्हणजे 1946 साली नाविक दलाचं बंड झालं. आणि या नाविक दलानी शस्त्रागार लुटलं. आणि हे जे नाविक दल होतं त्या नाविक दलातले शूर हिंदी शिपाई होते ज्यांनी दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडला विजय मिळवून दिला होता, ज्याचा मगाशी मी रेफरन्स चर्चिलच्या उदाहरणाच्या वेळी तुम्हाला दिलेला आहे. आता आठवा, 1937 साली लेखड्या मोडा आणि बंदुका हाती घ्या हा संदेश
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून देणाऱ्या त्या महान क्रांतिकारक लेखक कवीचं नाव काय? पुन्हा वीर विनायक दामोदर सावरकर. तेव्हा त्यांनी सांगितलं आणि गावागावात रायफल क्लब काढले आणि सांगितलं की तुम्ही सैन्यात जा. आज तुम्ही शस्त्रास्त्र बाळगताय ब्रिटिशांच्या विरोधात म्हणून तुम्हाला घरात गल्लीत पकडून मारतायत, त्याच्याऐवजी ऑफिशियली शस्त्र ताब्यात घ्या, त्यांच्याकरता लढा. युद्ध संपेल आज न उद्या, तेव्हा त्या शस्त्रांचं नेमकं काय करायचं आणि ती कोणावर रोखायची याचे मार्गदर्शन होईल. आता कळलं नाविक दलाच्या बंडाच्या मागची प्रेरणा काय होती. हा संदर्भ नीट लक्षात ठेवा, कारण याचा पुढे कनेक्ट आहे. आणि मग घाईघाईनं डिक्लेअर झालं आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आता ह्या सगळ्या ह्याच्यात मॉन्टेग्यू चेम्सफर्ड काय, क्रिप्स काय, त्याच्या आधीची लॉर्ड डफरीन काय, काकोरी कट, नामदारी शीख, वासुदेव बळवंत फडके कुठे आहे हो मला सांगा. निःशस्त्र क्रांती कुठे आहे मला सांगा. लाखोंच्या बलिदानानंतर त्यांच्या घामातून कष्टातून एकेका कुटुंबातली 3-3 माणसं फासावर जातात, त्यातून मिळालेलं हे स्वातंत्र्याचं मोल आहे. मी तुम्हाला अशा करता सांगतोय की मी एक कथ्य ऐकत मोठा झालो होते, म्हणजे बिना खड्ग बिना ढाल. मग मला कळलं हे जोड्या लावांमध्ये बिना खड्ग बिना काही जमत नाहीये. आता जे मगाशी 2 संदर्भ होते ना, त्याचा कनेक्ट देतो आणि ज्या कोणाला इथे बसल्या डाऊट असेल तरी तो लिहून ठेवा की निरगुडकर खोटं बोलले. मी त्यांना लगेच डाउनलोड केला पुरावाच देणार आहे. घेऊनच आलोय आज सगळं. कथ्य तोडायचं म्हणजे पूर्ण तयारीने यावं लागतं. 1918 साली या देशातला एक महान नेता इंग्लंडला गेला. तरी तिथल्या संसदेतल्या सत्तारूढ पक्ष, विरोधी पक्ष, पत्रकार, लेखक, विचारवंत, भांडवलदार या सगळ्यांची भेट घेतली आणि इथल्या स्वातंत्र्याची मागणी कशी योग्य आहे हे पटवून द्यायचा प्रयत्न केला. त्यावेळी सत्तेत आणि विरोधात नसलेल्या, अतिशय नगण्य असलेल्या लेबर पार्टीच्या प्रमुखांनाही भेटले, ज्यांचा एकही प्रतिनिधी त्यावेळी निवडून आलेला नव्हता. अशी वेळ अनेक पक्षांवर येते, पण नंतर त्यांना चांगले दिवस येतात. आणि मग इथे परत आल्यानंतर त्यांनी इथल्या तेला तांबोळ्यांना आवाहन केलं की मला देणगी द्या, आपल्याला त्या पक्षाला देणगी द्यायची. सयाजीराव गायकवाडांनी सर्वात जास्त देणगी दिली आणि तुमच्या आमच्या घामातनं कोणी 2 रुपये, 5 रुपये, 1 रुपयात जे काही परवडेल प्रत्येकाला जमेल ते त्यांनी देणगी दिली. आणि ती $2000 देणगी त्या लेबर पार्टीला या नेत्यांनी पाठवून दिली. त्याची तारीख आहे 6 डिसेंबर 1918. माझ्याकडे ती रिसीट डाउनलोड केलेली आहे. आणि त्या लेबर पार्टीच्या खजिनदाराने एक पत्र लिहिलं की तुमची ही मदत अत्यंत मोलाची आहे, याचं कारण आम्हाला यावर्षी मिळालेल्या देणगीच्या जवळपास 90% रक्कम तुम्हीच दिलेली आहे. यामुळे आम्ही जिवंत राहणार आहोत. आमचा पॉलिटिकल थॉट जिवंत राहणार आहे. वी आर इन ॲग्रीमेंट विथ युअर डिमांड फॉर इंडिपेंडन्स. पण आज आम्ही कुणीच नाही आहोत. उद्या यदा कदाचित ह्या निधीतून आमचं पक्षकार्य जिवंत राहिलं आणि आमची भूमिका जर ब्रिटनच्या जनतेला पटली आणि आम्ही सत्तेच्या जवळ पोहोचलो तर आम्ही मात्र तुमच्या स्वातंत्र्याची मागणी लावून धरू. वी प्रॉमिस दॅट वी शॅल डिलिव्हर जस्टिस टू यू. शब्द आहेत. आता 1940च्या इथे या. दुसरं महायुद्ध चर्चिलने जिंकून दिलं, सिंहगर्जना. त्याच्यानंतर युद्ध झालं आणि अचानकपणे ब्रिटनची जनता इतकी सुज्ञ की ज्यामुळे युद्ध जिंकलं त्या व्यक्तीला पराभूत केलं, त्याच्या पक्षाला पराभूत केलं आणि जो सत्तेच्या जवळपास पण नव्हता अशा लेबर पार्टीच्या क्लेमंट ॲटलीला निवडून दिलं. ज्याने कोणी नेटफ्लिक्सवर द क्राऊन नावाची सिरीज पाहिलं ना, त्यात हा प्रसंग बघा. त्यात जेव्हा क्लेमंट ॲटली जनादेश आपल्या बाजूनी आहे हे कळल्यानंतर राजाला भेटायला जातात अँड दे स्टेक द क्लेम की युअर मॅजेस्टी आय नीड युअर परमिशन टू फॉर्म द गव्हर्नमेंट. तेव्हा राजाला काय बोलावं कळेना.
कारण चर्चिलच जिंकेल हे एवढी खात्री होती. राजा म्हणतो की हो मी रेडिओवर ऐकलंय तुम्ही जिंकलात. हे इतकं कोरडं वाक्य आहे ते, आणि ते सुद्धा 1 मिनिटाच्या पॉज नंतर आहे. या क्लेमंट ॲटलीनी जे पहिले निर्णय घेतले ना आपल्या आयुष्यातले लेबर पार्टीच्या, त्या क्लेमंट ॲटलीच्या पहिल्या काही निर्णयातला एक निर्णय होता, भारताला स्वातंत्र्य देऊन टाका. आता 1918 साली 6 डिसेंबरला त्यांना देणगी 2000 पाऊंडाची देणारा तो महान नेता, त्याला थोडं तरी क्रेडिट देऊ की नाही? सगळंच काही एका कुटुंबाने केलेलं नाही आहे. त्या महान नेत्याचं नाव लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. ती रिसीट आणि ते पत्र सुरक्षित आहे माझ्याकडे. आता दुसरा पुरावा देतो, तोही माझ्याकडे आहे. पुढे 1955 साली हे क्लेमंट ॲटली भारतात दौऱ्यावर आले आणि पी.बी. चक्रवर्ती अशा नावाचे पश्चिम बंगालचे एक प्रभारी राज्यपाल होते, गव्हर्नर. त्यांच्याकडे ते पाहुणे म्हणून आले. हिरवळीवर गप्पा चालू होत्या आणि पी.बी. चक्रवर्तींनी त्यांच्या आत्मचरित्रात हा प्रसंग लिहून ठेवला आहे, तोही डाउनलोड केलेला आहे. त्याने असं विचारलं की तुम्ही असा घाईघाईने का निर्णय घेतलात आणि हा देश सोडला? 3 महिन्याची नोटीस फक्त. कधीतरी फाळणी या विषयावर बोलायला मी इकडे येईन, तेव्हा काय काय घडलं ना ते सांगेन. तिची कथ्य आणि सत्य आहे ना ते समोर यायला पाहिजे. ते म्हणले की हा निर्णय आम्ही घ्यायचं एकमेव कारण होतं, नाविक दलाचं बंड. ज्या सैन्यांनी आम्हाला विजय मिळवून दिला होता ते किती शूर आहे त्याचा आम्हाला अंदाज होता, आणि आमची सर्व शस्त्रागारं त्यांनी लुटलेली होती आणि बंदुका ब्रिटिश फौजेवर रोखलेल्या होत्या. जर त्यांनी मारायचे आदेश त्यांच्या मास्टरमाइंडनी दिले असते तर एकही ब्रिटिश आपल्या पायाने परत गेला नसता. हा जेव्हा रिपोर्ट माझ्याकडे आला तेव्हा त्या क्षणी निर्णय घेतला की आजच्या आज परत निघा. मग 1937 साली ज्या महान नेत्यांनी तुम्हाला सांगितलं लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या, उसको कुछ तो लिहाज करो. सगळंच काय बिना शस्त्र, बिना खडग, बिना ढाल नाही झालेलं. आणि हा सगळा प्रसंग त्यांनी लिहून ठेवलाय. मग त्यांनी एक प्रश्न विचारला, तोही मी व्यवस्थित तो तर मार्क करून ठेवलाय चांगला. त्यांनी विचारलं की व्हॉट अबाउट गांधी, व्हॉट वॉज हिज इम्पॅक्ट? ब्रिटनच्या तत्कालीन पंतप्रधानाचं ज्यांनी तुम्हाला राज्य बहाल केलं त्याचं उत्तर आहे, द इम्पॅक्ट ऑफ गांधी वॉज मिनिमल. बिना खडग, बिना ढाल, कथ्य आणि सत्य. अशी सगळी कथ्य मी आयुष्यात शोधत गेलो आणि मला अनेक गोष्टी माझ्यासमोर उजागर झाल्या. त्यातली पुढची धक्कादायक गोष्ट सांगतो आणि मग हा विषय का निवडला हे मी तुम्हाला सांगतो की समाज छोटा तेव्हा राष्ट्र छोटं, समाज मोठा तेव्हा राष्ट्र मोठं. त्यावेळेला सिराजउद्दौलाच्या फौजेनी जर अनुशासन दाखवलं असतं आणि नंतरच्या जमलेल्या लोकांनी जर दगड भिरकावून जरी 3000 लोकांना मारलं असतं तरी 150 वर्षाची गुलामी नसती आली. त्यामुळे काय घडलं तुम्हाला मी सांगतो. ब्रिटिशांनी आपली जी लूट केली, लूट, आर्थिक शोषण, त्याचा आकडा किती आहे माहिती आहे? $45 ट्रिलियन. आता अनेकांना, बहुतांशी लोकांना कळणार नाही हा आकडा किती मोठा आहे. चला एक कंपॅरिझन देतो म्हणजे खाडकन डोळे उघडतील. आज जगातली 4थी अर्थव्यवस्था झाल्यानंतर आपला आकडा आहे $4.5 ट्रिलियन. और हमको कितना लूटा गया? $45 ट्रिलियन. आणि हे संशोधन उदय निरगुडकरचे नाही. हे संशोधन ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाचे आहे. त्यांच्या आर्काइव्हजमध्ये उपलब्ध आहे आणि ते माझ्या आधी, ज्यांचं इंग्रजी तुम्हाला कळायला समजायला अत्यंत सोपं आहे, अशा शशी थरूर यांनी अनेकदा सांगितलेलं आहे. त्यामुळे जर इफ यू आर इन डिसॅग्रीमेंट विथ हिम, फर्स्ट डिसॅग्री विथ शशी थरूर, देन डिसॅग्री विथ ब्रिटिश युनिव्हर्सिटी अँड देन विथ मी. तेही डाउनलोड केलेलं आहे. दुसरं एक संदर्भ डाउनलोड केला आहे. 18व्या शतकाच्या अखेरीला ब्रिटनमध्ये, लंडनमध्ये विशेषतः मेट्रोचं काम सुरू झालं. अवाढव्य खर्च होता. टीका सुरू झाली, इतके पैसे आणणार कुठून? आपण खंक होऊ.
तेव्हा ऑफिशियली दिलेलं उत्तर आहे, आणि ते उत्तर आहे की नॉट टू वरी, दिस मनी विल कम फ्रॉम इंडिया. हा पैसा भारतातून येणार आहे, इथल्या आर्थिक शोषणातून येणार आहे, आणि तो आकडा $45 ट्रिलियन एवढा मोठा आहे. या आर्थिक गुलामीमुळे काय घडलं ते तुम्हाला पुढे कळणार आहे. म्हणून मी इथे सांगितलं की जेव्हा समाज छोटा होतो तेव्हा मानसिकता गुलाम होते, तेव्हा राष्ट्र छोटं होतं, आणि मग हे सगळं सिरोंचा अमुक तमुक. तब तक तो ठीक था, वो भी मैंने मान लिया कि अरे वो तो ते तर जेते होते, ते इथे लुटायलाच आलेले होते. पण 1947 साली जेव्हा आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, उसके बाद का तो समय मेरा था, उसके बाद की नीतियां तो मैं तय कर रहा था. 17व्या शतकामध्ये या देशाचा जागतिक व्यापारातला वाटा 25% इतका मोठा होता. हे संशोधन माझं नाही, ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाचं आहे. आणि 1947 साली स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी तो आकडा, तर कोणतरी मदत करा, त्यांना जमत नसावं बहुधा, 25%वरून 4%वर आला. आज तो आकडा इतक्या प्रयत्नानंतर फक्त 4.5% इतका मोठा झाला आहे. 1947 साली जेव्हा 80% भारत हा खेड्यात राहत होता, 75% भारत निरक्षर होता, उद्योगधंदे बुडालेले होते, परकीय गंगाजळी शून्य होती, परदेशी गुंतवणूक येणं अशक्य होतं, जागतिक व्यापारातला वाटा 4%वर होता, त्यावेळी आमच्या नीती, आर्थिक नीती कशा असायला पाहिजे होत्या की ते 4%वरून वरती वाढेल असा ना. क्या हुआ? 1947 साली 4% आणि 1990 साली 4%वरून 0.4%. कुछ तो गलत गया. लम्हों ने खता की थी, सदियों ने सजा पाई. त्या 30-40 वर्षात आम्ही आणखीन बर्बाद झालो. लोकसंख्या 2.2% वाढली. आता पुन्हा प्रश्न ही जास्त आहे की कमी आहे? आता 1.1 आहे लोकसंख्येची ग्रोथ, त्यावेळी 2.2%. अर्थव्यवस्था 3.3% आणि दरडोई उत्पन्न दरवर्षी 1.1%. ज्यावेळी इतर राष्ट्रातलं दरडोई उत्पन्न हे 8 आणि 9% वाढत होतं, तेव्हा आम्ही 1% वाढलो. जेव्हा इतरांची अर्थव्यवस्था आशिया खंडातल्या राष्ट्रांच्या 4.5%, युरोपातल्या 5.5% आणि जे आज विकसित आहेत त्यांच्या 6.5-7% वाढत होत्या, तेव्हा आम्ही फक्त 3.3% वाढलो. परिणाम काय झाला? एक नकारात्मक समाज निर्माण झाला. ज्या समाजाने एकेकाळी 25% वर्ल्ड ट्रेडमध्ये पार्टिसिपेट केलं होतं, कुठलाही मोठा उद्योग नाही, हे गावागावातले छोटे उद्योग, बट देअर मार्केट इंटेलिजन्स वॉज सो ग्रेट. दे कुड मेक द वर्ल्ड क्लास प्रोडक्ट्स. देअर टेक्नॉलॉजी वॉज मच अहेड ऑफ द वर्ल्ड. आणि 84 देशांशी आमचा व्यापार होता, आणि त्या नाण्यांची वटणावळ करणारे जे होते ना, त्यांचं नाव नानावटी असं आहे. आणि हे सगळं याला उभारी द्यायची, तर उलट आम्ही निर्णय काय घेतला? आम्ही निर्णय घेतला की 17 सेक्टर्स, 1956ची इंडस्ट्रियल पॉलिसी काढून बघा. मी जे म्हणतो ना कथ्य आणि हे, कारण मग तीच आउटसोर्सिंग मेंटॅलिटी असते की एक आमदार खासदार निवडून दिला ना, अभी वो देखेगा, मैं क्यों देखू. नाही, पत्रकार म्हणून मी ठरवलं नाही, मला अभ्यास केला पाहिजे याचा. आणि मग लक्षात आलं, या इंडस्ट्रियल पॉलिसीत अनेक गोष्टी या इथल्या उद्योगांनी बनवायच्याच नाहीत, किंवा किती बनवायच्या याची रिस्ट्रिक्शन सरकारने घातलेली. म्हणजे तुमच्याकडे पैसे आहेत, बजाजकडे स्कूटर बनवता येत आहेत, पण किती बनवायचे हे सरकार ठरवणार. मग तुम्ही 5-7 वर्ष स्कूटरचे पैसे भरून बसून
तुमचा व्यवसाय वाढणार नाही, कारण तुम्हाला प्रवास करता येत नाही. माझ्या वडिलांनी स्कूटरसाठी 6 वर्ष वाट पाहिली आणि ती जेव्हा आली तेव्हा सगळी बघायला गल्ली आली होती, जणू काय माझ्या वडिलांनी अवकाश यानंच घेतलंय. सगळी नकारात्मकता, कुठलाही उद्योग वाढला नाही. त्यामुळे मानसिकता काय मेकॉले पुत्रांची जी कंटिन्यू झाली ती म्हणजे अभ्युदय करायचा असेल, विकास साधायचा असेल, चांगलं आयुष्य जगायचं असेल तर फक्त आणि फक्त सरकारी नोकरी मिळाली पाहिजे. आणि तीच मानसिकता आज या रिझर्वेशनच्या मुळाशी आहे. अरे ज्या समाजाने 25% वर्ल्ड ट्रेड घेतला होता त्या समाजात आज भांडणं चालू आहेत सरकारी नोकऱ्या 7 आणि 10 हजाराच्या. अरे तुम्हारे बाप दादा ने 25% मार्केट शेयर लिया था, 25% का मतलब जानते हो? आता कळलं ह्याच्या सगळ्याच्या मुळाशी ते आहे. एकीकडे शेती बुडाली, शेतीची जमिनीची वाटेकरी आले आणि मग जातीय अस्मिता कुरवाळणारे अनेक वार पुढे आले आपल्याकडे. हे सगळं मी तुम्हाला अशा करता सांगतोय की या सगळ्या अवनतीचं कारण आहे. अँड वी बिकेम 0.4%. आणि 40 वर्ष नकारात्मकता नाही, विकासच नाही. वी वेर इनवर्ड लुकिंग अँड व्हॉट एव्हर हॅज टू कम फ्रॉम रशिया. या सगळ्याचा परिणाम काय झाला? मी नेहमी असं म्हणतो की जे ललित कला आहेत त्या ललित कला त्या काळातलं समाज जीवन नुसतं ढवळून नाही काढत, त्याचं चित्रीकरण करतात. 70च्या दशकातले सलीम जावेद यांचे चित्रपट ज्याच्यात अँग्री यंग मॅन आला तो आम्हाला का आवडला? कारण 4 पिढ्यांच्या दबलेल्या कुचललेल्या आवाजाचं ते प्रतिनिधित्व होतं. ये पोलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नाही असं म्हणणारा जंजीरमधला अमिताभ बच्चनचा विजय तुम्हाला आवडतो. याचं कारण तुम्हारे हक की कुर्सी किसी ने छीन ली थी. आणि हे सगळं इतकं भीषण चालू झालं म्हणजे एकीकडे समाज, नेते, पॉलिसीज, इंडस्ट्री. 1947 साली आशिया खंडातल्या 10 रिचेस्ट लोकांची नावं काढली आहेत, त्याच्यात 5 भारतीय होते. तेव्हा सुद्धा मारवाडी समाजाने आणि जैन लोकांनी जी उद्यमशीलता दाखवली त्या सगळ्या कालखंडामध्ये ती इतकी अफलातून आहे की त्याच्यात 5 मारवाडी आणि जैन आहेत, आशिया खंडातले रिचेस्ट पीपल. आणि सगळं बर्बाद केलं. सगळ्यांना नाही, स्कूटर सुद्धा मग कॉम्पिटिशनच नाही तर मग काय करणार? नाही, कॉम्पिटिशनच नाही तर काय करणार? मग क्वालिटी तीच. रेडिओ बघा, पूर्वीच्या काळचे वॉल रेडिओ होते, आठवत आहे? बिनाका गीत मला चारी थप्पड मारायची मगच चालू होणार. आणि स्कूटर घेतली तर तिरपी करून चालू व्हायची. बरोबर आहे? त्यांना विमानं दिलेली ती बनवायला तर काय केलं असतं त्यांनी? असं उडवलं असतं. जो समाज एकेकाळी वर्ल्ड लीडर इन टेक्नॉलॉजी प्रोडक्शन होता तो आम्ही बर्बाद केला. हे कथ्याचा अभ्यास करणं आहे. मी तुम्हाला अशा करता सांगतोय की हा जर अभ्यास आपण केला नाही तर आपण नेमक्या एखाद्या विचारधारेचे पायी का आहोत हे आपल्याला कळणारच नाही. आणि डोळे कधी उघडले तर 1991 साली जेव्हा ह्या देशात पेट्रोल उद्याचं खरेदी करायला पैसे नाहीत आणि मग तेव्हा 67 टन सोनं गहाण आणि विकलं. काही त्यातलं विकलं, काही गहाण टाकलं गेलं. आणि ते सुद्धा का? तर कुटुंबाच्या बाहेरचा एक विद्वान गृहस्थ होता पंतप्रधान म्हणून, नाही तर त्यावरही पांघरून घातलं गेलं असतं. सो राईटफुली ही हॅज बीन कॉन्फर्ड भारतरत्न. नरसिंहरावांचा जेवढा अपमान भारताच्या राजकारणात झालाय तेवढा क्वचितच कोणा राजकारणाचा झाला असेल स्वातंत्र्याच्या नंतर विशेषतः. आणि त्यांनी निर्णय घेतला आणि त्यातला सर्वात महत्त्वाचा निर्णय होता डी-लायसन्सिंग. पूर्वी लायसन्स राज होतं, फक्त तुमच्याकडेच एखादी गोष्ट करायचा परवाना. मग तुम्ही आवाच्या सवा किमती लावाल, गुणवत्ता देणार नाही आणि त्यातनं जो प्रॉफिट मिळेल तो प्रॉफिट तुम्ही माझ्याकडे देणार आणि त्यातनं मी निवडणुका जिंकणार आणि यांच्याकडे निवडणूक लढण्यासाठी पैसेच नाहीत. तो लढेंगे कैसे? अपोजिशन खड़ा ही नहीं हो सकता. अँड देन वी टुडे टॉक ऑफ, आज काय चर्चा चालू आहे, डेमोक्रेसी खतरे में. हे कोण सांगतायत? एक काम करूया, चला, कोणी जर उद्या तुम्हाला असं विचारलं ना की डेमोक्रेसी खतरे में है आज, विशेषतः या निवडणुकीच्या बाबतीत, तर एक काम करा, चला आत्ता तुमच्याकडनं करून घेतो मी.
प्रत्येकडे पाकिट वगैरे काहीतरी असेल, काढा. त्याच्यात कुठली तरी नोट असेल. माझ्याकडे ही 500ची नोट आहे. प्रत्येकाकडे असेल कुठली तरी नोट. जरा ती नोट वरती धरा, छान फोटो येऊ दे. उद्या वृत्तपत्रामध्ये त्याची हेडलाईनच होऊ दे. या देशात डेमोक्रेसी नाही म्हणताना तुम्हाला उदाहरणच देतो याचं. आहे ना ही, बरोबर. त्याची मागची बाजू बघा आता. किती भाषांमध्ये लिहिलंय, बरोबर आहे ना. जगातला एकही देश, एकही करन्सी मला अशी दाखवा की जिथे इतक्या विविध भाषांमध्ये ती नोट किती डिनॉमिनेशनची आहे हे लिहिलेलं आहे, मला सांगा. अरे एकाही देशात लिहिलेलं नाही. दिस मे नॉट बी द स्ट्रॉंगेस्ट करन्सी ऑन द अर्थ, बट दिस इज द ओनली करन्सी विच इज डिस्क्राइब्ड इन सो मेनी लँग्वेजेस, अँड यू कॉल अस दॅट वी आर नॉट डेमोक्रेटिक. व्हॉट नॉनसेन्स. मी तुम्हाला असं करता सांगतोय की 90 साली हे चित्र बदललं गेलं आणि विलक्षण वेगाने बदललं. या देशात कॉम्प्युटर आणण्याचं सगळं श्रेय राजीव गांधींना, यात काही शंकाच नाही. पण कॉम्प्युटरचा IT मध्ये उद्योग परिवर्तित करण्याचं श्रेय निसंशय अटल बिहारी ला कम्प्युटर शिकलो त्यावेळी त्या पेपर जो होता आम्हाला 100 मार्काचा, त्याचं नाव भीषण होतं. MIS अँड EDP, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम अँड इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग. एवढं मोठं नाव. आणि तेव्हा फक्त 2च ठिकाणी आम्ही चप्पल काढून जायचो, एक देवळात आणि दुसरं कॉम्प्युटर लॅबमध्ये. आणि तो एवढा मोठा कॉम्प्युटर, आणि त्यात कोणतरी एकदा सांगितलं की नाही हा कॉम्प्युटर बंद आहे कारण याच्यात व्हायरस आहे. अरे देवा, आम्हाला भीती वाटायला लागली. मी क्रोसिन वगैरे घेतली जाऊन की अरे काल याला हात लावला होता आपण. इतकं अज्ञान होतं. पण त्याला जगाच्या मार्केटमध्ये आणायचं काम निसंशयरित्या या दोघांनी केलं. आणि त्यातला एक बेनिफिशरी, लेट मी टेल यू, मगाशी तुम्ही सांगितलं ते खरं आहे, दर 5 वर्षांनी मी इंडस्ट्री बदलली पण विचारधारा नाही बदललेली. हां, ते महत्त्वाचं आहे. विचारधारा तीच आहे. सो आय वॉज देअर इन द IT इंडस्ट्री ॲट राईट टाईम ॲट राईट प्लेस. आणि आपण असं उभं असावं आणि असा हात पुढे करावा आणि सोन्याचा नारळ आपल्या हातात पडावा, तसं आम्हाला मिळाला. अँड वी मेड अ फॉर्च्यून आउट ऑफ इट, अँड इंडिया मेड अ फॉर्च्यून आउट ऑफ इट. जेव्हा नीती स्पष्ट असेल, जेव्हा समाज योग्यरित्या प्रशिक्षित असेल, समाज आणि राष्ट्र, देशाचा नेता जेव्हा एका प्लॅटफॉर्मवर असतील, तेव्हा काय होतं याचं उत्तम उदाहरण भारताची IT इंडस्ट्री आहे. तुम्हाला उदाहरण देतो, 1-2 उदाहरणं देतो, वेळेअभावी नाही तर भरपूर दिली असती. पण 2000च्या नंतर कधीतरी एकदा आय थिंक मी अर्जेंटिनाला जात होतो आणि रोम मिलान एअरपोर्टला मला विमान बदलायचं होतं. इथून रोमला गेलो आणि लक्षात आलं की पुढे हवामानामुळे अनेक विमानं कॅन्सल झाली आहेत, पोस्टपोन झाली आहेत. विमानतळाच्या बाहेर शहरात जाता येत नाही, अनेक ठिकाणी बर्फ वगैरे काय आहे. आता काय करायचं. मी काय नाही, शांतपणे कोपऱ्यात बसलो. म्हटलं इथेच बसूया आपण, आणि एक मराठी पुस्तक घेतलं आणि वाचत होतो. थोड्या वेळाने एक जर्मन माझ्याकडे आला, अशी वाट काढत काढत, आणि त्याने एक लॅपटॉप माझ्यासमोर धरला. मला म्हणलं चालत नाही आहे, दुरुस्त करणार का. आता मी काय हार्डवेअर एक्सपर्ट नाही आहे, असला तर थोडाफार सॉफ्टवेअर एक्सपर्ट आहे. मग प्रयत्न केला. दिवस चांगला होता माझा, हाताला यश आलं, लॅपटॉप दुरुस्त झाला. तो मला म्हटला कॉफी पिणार का. फुकटात पाजणार आहे आपण, का नाही म्हणणार. आम्ही गेलो. तो जिथे बसला होता तिकडेच कॉफीचं व्हेंडिंग मशीन होतं. त्यांनी 2 नाणी टाकली, कॉफीचे कप आम्ही हातात घेतले. मी म्हटलं अरे तू इथे बसला आहेस, तुझ्या बाजूला हा जर्मन आहे, त्याच्याकडे लॅपटॉप आहे. हा एक चिनी दिसतोय, त्याच्याकडे एक लॅपटॉप आहे. तिकडे तो अमेरिकन तोंडावळ्याचा आहे, त्याच्याकडे पाम टॉप आहे. हे सगळं सोडून तू मला तिकडे शोधत कुठे आलास.
माझ्याकडे कसं काय आला? तोडला, आय केम टू यू बिकॉज यू लुक्ड इंडियन. कॉम्प्युटर तुमच्या इतका दुसऱ्या कोणाला चांगला कळलाय. त्या दिवशी मी डायरीत एक वाक्य लिहिलं, IT इज नॉट इन्कम टॅक्स, IT इज नॉट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इफ एट ऑल IT इज इंडियाज टुमॉरो. या एका क्षेत्राने काय घडवलं हे तुम्हाला मी सांगतो. आत्ता आपल्या देशामध्ये जेवढी लोक काम करतात ना, त्यातले 55 लाख हे ITच्या क्षेत्रात काम करत आहेत. न्यू एज्युकेशन पॉलिसीचं महत्त्व तुम्हाला आता कळेल. त्या 55 लाख ITच्या उद्योगात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा, सॉफ्टवेअर इंजिनियरचा कलेक्टिव्ह सॉफ्टवेअर एक्सपोर्ट हा $135 बिलियन आहे. नीट आकडे लक्षात घ्या. आणि आपलं इम्पोर्ट बिल $220 बिलियन आहे. त्यातले 50-60 बिलियन आपण क्रूड ऑइल प्रोसेस करून अविकसित राष्ट्रांना विकतो, त्यातून कमावतो. आपली बॅलन्स ऑफ पेमेंट सिच्युएशन तितकीशी स्पृहणीय नाही. याचं कारण आपलं इम्पोर्ट बिल खूप जास्त आहे. $135 बिलियन हा आकडा सॉफ्टवेअर एक्सपोर्टचा किती मोठा आहे माहिती आहे का? अख्ख्या सौदी अरेबियाचं क्रूड ऑइल एक्सपोर्ट जेवढा आहे त्यापेक्षा जास्त आहे. क्रूड ऑइल इज अ फॉसिल फ्युएल विच इज गोइंग टू गो डाऊन. न्यू एज्युकेशन पॉलिसी नंतर पुढच्या 5 वर्षात 55 लाख IT मध्ये काम करणाऱ्यांची संख्या ही साधारणतः 1,10,00,000च्या आसपास जाईल. मग $135 बिलियन विल ग्रो to $270 billion, and that will be surplus of Indian rupees. आता तुम्ही मला सांगा, न्यू एज्युकेशन पॉलिसीचं महत्त्व आणि त्याच्या इम्प्लिमेंटेशनचं महत्त्व किती महत्त्वाचं आहे ते. मी तुम्हाला प्रत्येक सेक्टरची अशी उदाहरणं देऊ शकतो. बिफोर आय कम टू राम मंदिर अँड रामराज, प्रत्येक 1-2-3 सेक्टर फक्त सांगतो. कालच मी काल आलो मी. आय वॉज इन पँगॉंग लेक डे बिफोर यस्टरडे. तिथून थेट चंदीगडपर्यंत उत्तम रस्ता. याचं महत्त्व काय ते आता सांगतो. एक प्रॉडक्ट आहे समजा, काय हे काही प्रॉडक्ट आहे असं समजा, ते एका भागातून दुसऱ्या भागात आज भारतात न्यायचा खर्च जो आहे ना, तो खर्च त्या वस्तूच्या 14 ते 15% इतका आहे. लॉजिस्टिक कॉस्ट इज 14 to 15%. जे उद्योगात आहेत ते दुजोरा देतील याला. आणि तोच इन्फ्रास्ट्रक्चर उत्तम असल्यामुळे चीनमध्ये 6 ते 7% आहे. सो वेन यू स्टार्ट कॉम्पिटिंग विथ देम, यू आर -10 बिकॉज युअर लॉजिस्टिक कॉस्ट इज हाय. कारण तुमच्याकडे हायस्पीड ट्रेन नाहीत, हायस्पीड मोड ऑफ ट्रान्सपोर्ट नाही, तुमच्याकडे दळणवळणाची साधनं नाहीत. सो यू टेक मोर टाईम. आमच्याकडचे ट्रक ड्रायव्हर 450 ते 500 किलोमीटर चालवतात दिवसाला. तोच अमेरिकेमध्ये 900 ते 1000 किलोमीटर चालवतात व्हेरी इझिली विदाऊट एनी फटीग. या सगळ्यामुळं त्यांच्या वस्तू आंतरराष्ट्रीय बाजारात आमच्यापेक्षा कित्येक पटीने स्वस्त असतात. जेव्हा हे सगळं नेटवर्क कंप्लीट होईल ना, तेव्हा आपली ही लॉजिस्टिक कॉस्ट ही कित्येक पटीनं कमी होईल आणि ती चीनशी कंपॅरेबल होईल. त्यावेळा तुम्हाला नितीन गडकरी या माणसाची आठवण येईल. आज नहीं पता चलेगा, आज नहीं चलेगा पता. एक आकडा सांगितला तो अलीकडे की काही 70-75 एअरपोर्ट्स आपल्याकडे वाढले. आपल्याला कल्पना आहे काय ह्याच्या मागचं लॉजिस्टिक्स काय आहे ते? अहो, ते विमान आहे 300 कोटीला पडतं. असं तर नाही ना की आज मुळे साहेब जरा माझं विमान पार्क करायला जागा नाही, तुमच्या बंगल्यात थोडी बाजूला जागा देता का? असं नाही आहे ना, स्कूटर नाही आहे ती. 300 कोटी टाकताय म्हणजे त्याच्यात बसायला माणसं पाहिजेत.
ते फ्युएल खरेदी करायला प्रॉफिट झाला पाहिजे. आणि एअरलाईन इंडस्ट्री किती कठीण धोक्याची आहे तुम्हाला कल्पना आहे का? एका एअरलाईनला मी कन्सल्टंट होतो तेव्हा ह्याच्या कॉस्ट स्ट्रक्चर आयडेंटिफाय करत होतो तेव्हा लक्षात आलं, वेन द फ्युएल प्राइसेस आर स्टेबल, वेन डॉलर टू रुपी इज स्टेबल, आणि टेक ऑफ आणि लँडिंगच्या वेळी जर विमानाला घिरट्या घालाव्या लागल्या नाहीत तर विमानाचा प्रॉफिट एका तवऱ्याचा असतो. आणि इफ द फ्लाईट इज फुल देन द प्रॉफिट इज 3 पैसे पर किलोमीटर पर पॅसेंजर. मग 1000 विमानं या देशात का बरं खरेदी केली जात आहेत? पागल आहे वो लोग. याचा अर्थ एक मोठा वर्ग या देशातला आता विमानाने प्रवास करणार आहे. याचा अर्थ तो एका स्टेबल इन्कम ब्रॅकेटमध्ये आलेला आहे. याचा अर्थ त्याचा उद्योग व्यवसाय हा नुसता स्थिरावलेला नाही आहे, तो वाढतोय. त्याला गतीनं प्रवास करायची गरज आहे. याचं कारण त्याच्याकडे आता व्यवसाय उद्योगामुळे लेजरसाठी किंवा व्यवसायासाठी वेळ कमी आहे. वंदे भारत असून सुद्धा लोक विमानाने प्रवास करतायत आणि 1000 विमानांची ऑर्डर आपण इंग्लंड आणि अमेरिकेतल्या विमान उद्योजकांना दिलेली आहेत. म्हणून पहिल्यांदा असं घडलं की ऋषी सुनक आणि जो बायडन यांनी ती ऑर्डर कन्फर्म केली ज्यावेळेला एअर इंडियानी, विस्ताराने, इंडिगोनी, त्यावेळी धन्यवाद करणारे ट्विट केले आणि त्यात काय लिहिलं, यू सेव्ड अवर थाउजंड्स ऑफ जॉब्स अँड इकॉनॉमी. परवा अतिशय महत्त्वाची गोष्ट घडली. टाटानी एक संपूर्ण पानभर जाहिरात दिली होती की बरोड्यामध्ये विमान जुळणीचा कारखाना सुरू झाला आणि इथून 550 विमानं बनवली जाणार आहेत. किसी ने तो सुना होगा आत्मनिर्भर भारत, पता चला वो क्या है? हाँ, 2014 साल में ये जो मोबाइल है ना आपके पास, 100तले 98 चीनहून यायचे. आता 100तले 98 हरियाणातल्या एक मनेसर म्हणून गाव आहे, नावही तुम्ही ऐकलं नसेल बरोबर. मनेसर का मानेसर काय, मी त्यांच्याकडे एकदा कन्सल्टंट म्हणून गेलो होतो त्या एका कंपनीत क्वालिटीसाठी. छटाकभर गाव, ते 98% मोबाईल देतं तुम्हाला आज. अमेझिंग. आणि हे सगळं IT चं रेव्होल्युशन, ही सगळी गोष्टी PL 480 खाल्लेल्या समाजाला समोर बघायला मिळत आहेत. त्या लाल गहूसाठी भीक मागणारा आपला देश. हे मी सगळं तुम्हाला का सांगतोय की हे सगळं मला बघायला मिळालं याचा मला आनंद का होतो, कारण आत्तापर्यंत मला खूप खंत वाटायची की माझा जन्म या देशात झाला आणि मी इथेच राहिलो. मी माझ्या मित्रांसारखा 1989-80 साली जे सगळे परदेशी निघून गेले, मी तसा का नाही गेलो. पण 2-3 गोष्टी अलीकडच्या काळात घडल्या आणि माझं या देशाबद्दलचं चित्रच बदललं. त्यातलं पहिलं होतं ते म्हणजे मंगलयान. सगळ्यांचे एफर्ट फेल गेले, पण मंगळयानाच्या सर्वात जवळ जाऊन त्या ऑर्बिटमध्ये फिरणारं यान यशस्वीरित्या कोणी लॉन्च केलं असेल तर ते भारतीयांनी. आणि दुसरी गोष्ट, त्याचं संशोधन करून त्याचं यशस्वी प्रक्षेपण करणाऱ्या टीममध्ये 70% महिला होत्या. नाव द फ्लिप साइड ऑफ द कॉइन, त्यातल्या अनेकींचे इंटरव्ह्यू घ्यायचं भाग्य मला मिळालं. तेव्हा कळलं त्यातल्या काही जणींची लग्न होत नव्हती कारण त्यांच्या कुंडलीत मंगळ होता. सो दिस इज ऑल्सो देअर. आणि दुसरं म्हणजे चंद्राच्या दक्षिण भागावर आमचं चांद्रयान गेलं, बरोबर आहे. त्या दिवशी इथे अकोले नावाचा तालुका आहे, जवळच आहे तुमच्या, बरोबर आहे ना. अतिशय मागास असा तालुका आहे, दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत या जिल्ह्यात सर्वात खाली आहे. तिथल्या एका गावामध्ये संध्याकाळी माझा कार्यक्रम, नंतर सरपंचाकडे असं 7:30-8ला जेवण होतं. मी 5 वाजता कार्यक्रम संपवून त्या गावाकडे निघालो. त्यावेळेला आम्ही गाडीमध्ये बघत होतो आणि ते काउंटडाऊन सुरू झालं, 10, 9, 8, 7, 6 आणि फायनली इट लँडेड अँड वी क्लॅप्ड. आम्हाला खूप आनंद आला सगळ्यांना. आणि त्यानंतर अर्ध्या रस्त्याने आम्ही त्या गावात सरपंचाच्याकडे पोचलो, गाडी लावली आणि जात होतो तर तिकडे एक शाळा होती, 4थी पर्यंतची असावी, एक
अशी शाळा, आणि तिथे बाहेर एक रंग फासलेला असा एक मेकशिफ्ट फळा होता. त्या फळ्यावर अर्ध्या रसात एक बातमी लिहिली होती, भारताचे चंद्रयान चंद्राच्या दक्षिण भागावर सुखरूप पोहोचले आणि नंतर जमेल तसं चंद्रयानाचं चित्र काढलं होतं. आणि मला आश्चर्य वाटलं, उसकी लिखाई से मुझे पता चला कि ये किसी टीचर का काम नहीं है, ये बच्चे का काम है. मी म्हटलं हे पोरगं कोण, कारण त्याच्या खाली एक वाक्य लिहिलं होतं, ते वाक्य अफलातून होतं. म्हटलं हा मुलगा कोण, शोधून आणा. एक मुलगा आला, आपला ते शाळेचा ड्रेस घालूनच होता, तो आला. म्हटलं हे तू लिहिलं का बे? हो म्हटलं मी लिहिलं. मी पाकिटात हात घातला, जेवढे पैसे होते त्याच्या हातावर ठेवले. म्हटलं काय करतो रे बाळा? वडील काय करतात? पण तो शेतमजूर आहेत. कुठे राहतो? तरी जवळ झोपडी दाखवली, 100 स्क्वेअर फीटची झोपडी. आई काय करते? नाही, शेतमजुरी करते. दोघं शेतमजूर आहेत. टणत्कार बघा काय आहे, काय समाज निर्माण झालाय बघा आता. त्या पोरांनी काय लिहिलं होतं, भारताचे चंद्रयान चंद्राच्या दक्षिण भागावर सुखरूप पोहोचले, आपला नाद नाही करायचा. जेव्हा समाज मोठा होतो तेव्हा राष्ट्र मोठं होतं. आणि या चंद्रयानाच्या डिझाईनमध्ये आणि प्रक्षेपणात 70% महिला आहेत. खूप बदललंय हे सगळं, तुम्हाला सांगतो, खूप वेगानं बदललंय. परवा पुण्यामध्ये मला एका वधूवर सूचक मेळाव्यात बोलावलं होतं. मी म्हटलं 25 वर्ष उशीर केलात. आपली आशा असते ना माणसाला. तेवढं नाही, तुम्हाला भाषणाला बोलवलंय. थोडीफार निराशा झाली. मी आपलं जे काही होतं ते भाषण दिलं, लोकांना आवडलं. मग नंतर थोडा वेळ बसूया म्हटलं, म्हणून बसलो. मग काय इथे चाललंय, काय बघूया. तर एक मुलगा येत होता, स्वतःची माहिती सांगत होता. मुलगी येत होती, ती माहिती सांगत होती. तिथल्या एका मुलीने माझं लक्ष वेधून घेतलं. तिने सांगितलं की मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, पुण्यात राहते. मी माझ्या हिमतीवर कर्ज काढून एक 1 BHK फ्लॅट घेतलेला आहे. 2-2.5 लाख रुपये महिना मला पगार आहे. अमेरिकेत नोकरीला होते, 2 वर्ष नोकरी केली आणि मी आता इथे परत आलेली आहे. 2-3 वर्ष मी इथे काम करणार अजून, आणि नंतर मी स्वतःचा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा व्यवसाय करणार आहे. इथपर्यंत ठीक होतं. असे अनेक IT इंडस्ट्रीत मी मुलं मुली पाहिलेली होते. पण नंतर ती जे वाक्य बोलली जोडीदाराच्या कल्पनांबद्दल, ते विलक्षण आहे. ती म्हणली की जो माझा जोडीदार असेल त्याची जीवनशैली ग्रीन असली पाहिजे, कारण माझी जीवनशैली पर्यावरण स्नेही आहे. त्यामुळे त्याच्या रोजच्या जीवनामध्ये किती कार्बन उत्सर्जन होतं हा आकडा बघून मी लग्न करायचं की नाही ठरवीन. आत्तापर्यंत आम्ही साधारणतः मंगळ राहू हे बघून लग्न करत होतो. आता हे नवीनच होतं. आणि हे अशक्य नाही आहे, तुम्हाला सांगतो. एक मुलगी आहे पुण्यातली, नाव लिहून घ्या. मी जे आत्ता बोलतोय ना ते कुणीही नंतर मला चॅलेंज करा, सगळ्याचे पुरावे देतोय मी. प्राची शेवगावकर या मुलीचं नाव आहे. म्हणजे जी मुलगी स्टेजवर होती तिचं नाही. एक ॲप आहे, ॲप कूल द ग्लोब अशा नावाचं ॲप आहे. त्याच्यामध्ये तुमच्या डेटा जर तुम्ही भरलात तर रोजच्या जीवनात तुम्ही किती कार्बन एमिशन करताय याचा डेटा तुम्हाला मिळतो. आणि 110 देशातले राष्ट्रप्रमुख आणि धोरणकर्ते ते ॲप वापरतात. ही मुलगी पुण्याची आहे, 26 वय असेल. प्राची शेवगावकर. ॲपचं नाव कूल द ग्लोब. नंतर मी दाखवतो तिची मुलाखत. तुम्ही जर आत्ता केलं तर आपल्याला दाखवता पण येईल. स्वयं टॉक्समध्ये आहे ती. मी तुम्हाला का सांगतोय की हा जो नवा भारत माझ्या समोर आला तो नवा भारत अफलातून होता. आणि हे तिने कुठे बसून तयार केलं? फर्ग्युसन कॉलेजच्या हॉस्टेल आणि कॅन्टीनमध्ये बसून. मग मला एक नवं सूत्र गवसलं की इंडियन्स आर गुड इन 10x. 10x म्हणजे कॉस्ट इज 10 times लेस अँड बेनिफिट्स आर 10 times more. मग मी शोधायला सुरुवात केली की अशी किती उदाहरणं आहेत. मग लक्षात आलं की 2000 साली या देशाचं एक विमान अपहरण करून काबूल कंदाहारला नेलं होतं. बरोबर आहे? वाजपेयींचं सरकार होतं. 31 डिसेंबरला सोडवून आणलं.
मला वाटतं शरद यादव त्यावेळी विमान घेऊन गेलेले होते त्यांना आणायला. आणि ते जे काबूल कंदाहारला गेलेलं विमान होतं, त्या विमानातले काही प्रवासी आजारी पडले. त्यांना क्रोसिन पाहिजे होती आणि मिनरल वॉटर पाहिजे होतं. त्यांनी त्या तालिबान सरकारला सांगितलं की आम्हाला क्रोसिन आणि पाणी द्या. त्या तालिबान सरकारने सांगितलं, अफगाणिस्तान, काबूल, कंदाहार, की आमच्याकडे मिनरल वॉटर बनत नाही आणि क्रोसिन आमच्याकडे नाही. त्याच वर्षी भारतीयांनी 104 सॅटेलाईट एका वेळी अवकाशात उडवले. त्यातले 101 परदेशी होते आणि 3 आमचे होते आणि लाखो मिलियन डॉलर्स कन्सल्टिंग फी घेतली. आता हे जे अफगाणिस्तानाचं गाव होतं ना, तिथूनच गझनीचा मोहम्मद आपल्याकडे आला होता. आणि त्या गझनीच्या मोहम्मदानी आपल्याकडे सगळं लुटलं. सोरटी सोमनाथचं सगळं सोनं नाणं, सगळं जड जवाहिरात सगळं लुटून दिलं. हा देश खंक केला. तिथं 2000 साली पाणी मिळत नाही आणि क्रोसिन बनत नाही आणि आम्ही 104 सॅटेलाईट उडवले. अरे, आक्रमण करून संपत्ती लुटता येते, हाडी माशी रुजलेली ज्ञानलालसा नाही लुटता येत. मग अशी अनेक उदाहरणं माझ्या समोर आली आणि म्हटलं हे अफलातून आहे. आणि तेव्हाच तो कोरोना आला. तुम्हाला आठवत असेल की मला वाटतं जानेवारीच्या एंडला पहिला पेशंट केरळमध्ये सापडला, बरोबर आहे. त्याच्यानंतर मार्च एंडला आपल्याकडे लॉकडाऊन आलं. 28 मार्चच्या आसपास मला वाटतं हे सगळं झालं. आणि त्यावेळेला आपल्याकडे ती टेस्टिंग किट नव्हती. टेस्टिंग लॅब एकच होती आणि ज्या प्रायव्हेट लॅब होत्या त्यांची एफिशियन्सी 35% होती. आणि आपल्याकडे एका दिवसात किती टेस्ट करू शकतो, तर 8. आणि ज्या वेगाने कोरोना वाढत होता त्या वेगाने आपण बरबाद झालो असतो. आपण ती टेस्टिंग किट लोकांकडे मागितली, चीननी दिली, पण माल चीनचा, त्यामुळे तो बोगस. अशा तक्रारी आल्यानंतर ते थांबवलं काही दिवस. त्यावेळी पुण्यातली एक लॅब पुढे आली आणि त्यांनी अवघ्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला टेस्टिंग किट डेव्हलप करून दिली. आणि मग संपूर्ण देशांतर्गत अशा टेस्टिंग लॅबचं जाळं सुरू झालं आणि आपली टेस्टिंग कपॅसिटी काही 100 पटींनी वाढली. आणि त्या टेस्टिंग किटची किंमत चीनपेक्षा 50% कमी होती. इजंट इट अ टेक्नॉलॉजी रेव्होल्युशन, यू टेल मी. हे यापूर्वी या देशात कधी झालं होतं का? मग त्याच्यानंतर एक रॅपिड अँटीजन टेस्ट आली, आठवते? नाकात घालायचं, द्रावणात टाकायचं, रंग बदलला नाही बदलला. ती टेस्ट आपण कसं आपत्तीतून संपत्ती निर्माण झाली बघा या देशामध्ये. आपण साऊथ कोरियाकडे ऑर्डर दिली, साऊथ कोरियाने डिस्पॅच केली आणि ते डिस्पॅच गेलं आफ्रिकेला. आफ्रिकेला म्हटलं अरे बरी बनाया आपने को मिल गया. आफ्रिका म्हटलं आता काय आम्ही परत देत नाही. साऊथ कोरियाने सांगितलं आता तुमची मॅन्युफॅक्चरिंग टर्म याला 6 महिने थांबायला लागेल, तोपर्यंत इतर देशांचं बुकिंग आहे. त्यावेळी पुण्यातली एक लॅब पुढे आली आणि त्यांनी टेस्टिंग किट अवघ्या 6 आठवड्यात डेव्हलप केली. त्याच्या असंख्य टेस्ट केल्या गेल्या आणि त्या टेस्ट यशस्वी झाल्या. आणि त्याच वेळी सेकंड वेव्ह आलेली होती, आठवत आहे? मृत्यूचं थैमान सुरू होतं. ऑक्सिजन नाही, बेड्स नाही, नर्स नाही, मास्क नाही, पीपी किट नाही, रेमडेसिवीर नाही, लस नाही, काहीच नाही. सगळ्याचीच वानवा. अशा काळात तिथे संशोधन झालं आणि साऊथ कोरियापेक्षा 10 टाइम्स चीपर आमच्याकडे डेव्हलप झाली आणि त्याच्या 60 लाख किट्स पुढच्या 1 महिन्यात आमच्याकडे डिलिव्हर झाल्या. ती जी किट डेव्हलप केली ना, ती जी महिला होती त्या संशोधन प्रमुख, तिने ती किट दिली, त्याची टेस्ट झाली, ती ओके झाली. त्याच्या दुसऱ्या दिवशी तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं. तुम्हाला मीडिया ही कधी स्टोरी सांगणार नाही. काय ग्रिट आहे बघा त्या बाईची. हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत संशोधन करत होती आणि तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. शेवटच्या हॉस्पिटलमध्ये प्रेग्नन्सी जाईपर्यंत मृत्यूचं थैमान बाहेर सुरू आहे. जेव्हा मी त्यांच्या मुलाखती घेतल्या तेव्हा तुमच्याकडे आहेत ना तेच सगळे प्रॉब्लेम तिच्या आयुष्यात होते. आयत्यावेळी गॅस संपतो, नवरा 2 मित्र घरी घेऊन येतो, सांगत नाही की आता मित्र आणलेले आहेत, स्वयंपाक करायला लागतो. आयत्यावेळी सासूबाई आजारी पडतात, मोलकरीण येत नाही, बरोबर? हे सगळं तिच्याकडे होतं आणि तरीसुद्धा तिने संशोधन केलं आणि नंतर लस
त्यावेळची काय कथ्य होती आठवते? करोना आल्यानंतरचं पहिलं कथ्य काय होतं या देशात? जॉन हॉपकिन्सच्या नावाने मोजो किट घेऊन गंगा के किनारे चितेंमधून धावत एक पत्रकार महिला काय सांगत होती तुम्हाला? आणि मुंबईतले पत्रकार अग्रलेख लिहित होते की 40 कोटी भारतीय मरणार जॉन हॉपकिन्स. आता जॉन हॉपकिन्स म्हणल्यानंतर घाबरणं स्वाभाविक आहे. नंतर जॉन हॉपकिन्सनी 8 दिवसांनी सांगितलं असं कुठलंही संशोधन आम्ही केलेलं नाही, हे मात्र तुम्हाला कधीच सांगितलं गेलं नाही. बिना खडग बिना ढाल आहे हे आत्ताच्या काळातलं, कळलं? त्याच्यानंतर दुसरं, राज्य आणि केंद्र यांच्यात प्रॉब्लेम. लस कोणी इम्पोर्ट करायची? रेमडेसिवीर कोणी इम्पोर्ट करायचं? बरोबर आहे, लस कोणी इम्पोर्ट करायची? राज्यांनी अधिकार घेतले बिकॉज हेल्थ इज अ स्टेट सब्जेक्ट. टेंडरला एकही उत्तर आलं नाही, कारण टेंडर राज्यांना कशाला पाहिजे होती हे तुम्हाला आता कळलं असेल. काय माहितीये का, शराब की आदत बुरी होती है भैया, लेकिन शराब से मिलने वाले पैसे की आदत ज्यादा बुरी होती है. कळलं असेल तुम्हाला. आणि मग इथं 18 महिन्यात लस निर्माण झाली, आणि ती सुद्धा अशा माणसाकडून की ज्यांनी आयुष्याची पहिली 7 वर्ष पायात चप्पल घातलेली नव्हती. त्या माणसाने ज्या किमतीत परदेशात मिळते त्याच्या 10 टाइम्स चीपर मध्ये ही लस निर्माण केली. त्यावेळी साहजिकच पहिल्यांदा आपला पेस कमी होता. तेव्हा मुंबईच्या एका वृत्तपत्रात अग्रलेख आले याच्यानंतर 5 वर्ष लागतील. बरोबर आहे. पंतप्रधानांच्या वाढदिवसाला 2,67,00,000 एका दिवशी केले. मी कॅल्क्युलेट करत होतो, ज्याने आमच्यावर 150 वर्ष राज्य केलं त्या इंग्लंडला जर आम्ही लसीकरण करायचं ठरवलं असतं तर अवघ्या 4 दिवसात लसीकरण करून परत पाठवलं असतं. हा भारत आहे. याचं कौतुक कधी नाही झालं, याच्याविषयी कोणी लिहिलं नाही. तुम्हाला किती उदाहरणं देऊ. हेपेटायटिस बी जर कोणी लस घेतली नसेल तर कृपया घ्या. इट्स अ व्हेरी डेडली डिसीज. देर इज नो क्युअर, व्हेरी डिफिकल्ट टू क्युअर इट. हेपेटायटिस बीची जी लस आहे ती भारतामध्ये विकसित राष्ट्रांपेक्षा 40 पट, 40% नाही 40 पट कमीनं मिळते. कॅटरॅक्ट सर्जरी 100 पट कमी किमतीत भारतात होते, आणि तीच गुणवत्ता जी अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये आहे 100 पट कमी आहे. ओपन हार्ट सर्जरी 20 पट कमी किमतीत भारतात आज होते. आणि आर्टिफिशियल लिंब म्हणजे कोणाचे हात पाय अपघातात जातात ते. प्रशांत गाडे नाव आहे, पुन्हा लिहून घ्या. ज्या कोणाला हे सगळं खोटं वाटेल ना, या सगळ्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. आता प्रशांत गाडे नावाचा मुलगा डिप्लोमा इंजिनिअरिंग करत होता, कॉपी पेस्ट करून पास होत होता. त्याला कंटाळा आला, हे नाही करायचं. म्हणतो मला या देशासाठी काम करायचंय, मानवाच्या वेदनेवर काम करायचंय. त्यांनी वेदना काय पाहिली की ज्यांच्याकडे हातपाय नाहीत अशा माणसांना मला हातपाय द्यायचेत. त्यांनी एक प्रोटोटाईप तयार करण्याकरता IIT कडे गेला. IIT मुंबईने हकलून दिला त्याला. बाहेरच्या फुटपाथवर झोपला त्या रात्री. नंतर जयपूर फूटवाल्यांनी त्याला बोलावून घेतला, 5-10 हजार रुपये स्कॉलरशिप दिली. जयपूरपासून 7 किलोमीटर दूर हा पोरगा एका खोलीत राहत होता. एक वेळा वडापाव आणि एक वेळा पाणी पिऊन राहिला. आणि त्यांनी 25 लाखात मिळणारा हात किंवा पाय 12,000 निर्माण केलं. ज्या कोणाला हे खोटं वाटत असेल त्यांनी स्वयं टॉक्स, इंटरव्ह्यू बाय उदय निरगुडकर ऑफ प्रशांत गाडे बघा. आणि त्याची टेस्ट काय करून घेतली मी, तर त्या मुलाला झाडावर चढवला ज्याला पाय बसवला होता, आणि त्याला सांगितलं उडी मार. तो उडी नाही मारली, फक्त माझ्यापेक्षा जास्त वेगाने त्यांनी धावून दाखवलंय. हा बदललेला भारत आहे. मी तुम्हाला अशा करता सांगतोय की दे ऑल वॉन्टेड टू बी अ पार्ट ऑफ सोल्युशन अँड नॉट पार्ट ऑफ द प्रॉब्लेम. हा तर बदल घडला देशात 10 वर्षात. हेच ते रामराज्य की जिथे सर्वसामान्य माणसाला प्रश्नाचा नाही तर उत्तराचा भाग व्हायचंय. वेळेअभावी 2-3 उदाहरणं देतो. खरं तर एक 50 उदाहरणं आहेत माझ्याकडे. आता राहुल रस्तोगी नावाचा मुलगा आहे. जवळच्या नातेवाईक बाईला हार्ट अटॅक आला आणि त्याची ती गेली. तिला डायबिटीस होता. सायलेंट किलर आहे. डायबिटीस असेल, कोण डॉक्टर असतील ते सांगतील या विषयावर.
तरी एक की जर ECG वेळेवर निघाला असता, आता ECG काढणार कसा? खेडेगावात राहणार नव्हते, कुठे काढणार, कसा काढणार? 2000 लोकवस्तीचं गाव, मग त्या अशा 6,27,000 खेड्यांनी बर्बाद व्हायचा. तो म्हणला नाही, इसके ऊपर मैं काम करेगा. 4,500 रुपयात ॲमेझॉनवर ते मिळतं. आत्ता काढून घ्या, संकेत ॲप नावाचं ॲप डाउनलोड करायचं. एवढं एक छोटंसं इन्स्ट्रुमेंट आहे, त्याच्यावर 2 हात ठेवायचे, रेकॉर्ड करायचं. त्याच्यानंतर 6 ठिकाणी तुमचा डेटा रेकॉर्ड करायचा आणि 2 मिनिटात तुमच्या मोबाईलवर तुमचा ECG येतो. आणि या सगळ्याची कॉस्ट, आणि ते त्याला 12 लीड आहेत. 6 लीड नाही आहेत, एकूण 12 लीड्स येतात एकूण त्याच्यात, विच इज ॲज पर द इंटरनॅशनल स्टँडर्ड्स. 30 लाख स्कॅन केले गेले अँड दे ऑल वेअर ॲक्युरेट. 4,500 रुपयात, आणि प्रत्येक ह्याची किंमत, ECGची किंमत 5 रुपये आहे. मला सांगा, हा कुठला भारत आहे? हा मी तुम्हाला अशा करता बुजतो ना, मिस्किन इंगवले. खेडेगावांमध्ये महिलांना खून की बिमारी असते, म्हणजे खून के कमी की बिमारी आहे, हिमोग्लोबिन कमी असतं, ते कळत पण नाही, आणि मग मुलं तशीच जन्माला येतात. का तर निर्जंतुक सुया नाहीत, आणि सुई काढली, रक्त काढलं तर टेस्टला देणार कुठे? किती मोठ्या समस्या आहेत बघा. त्या मुलांनी त्याच्यावर काम करायला सुरुवात केली, आणि त्यांनी 3 वर्षांनी एक इन्स्ट्रुमेंट, हे सगळं कोरोनाचं इन्स्ट्रुमेंट डेव्हलप केलं. त्याच्यावर असा हात ठेवायचा आणि 1 मिनिटांनी बीप वाजतं. ते बीप वाजल्यानंतर तिथे एक छोटीशी विंडो आहे, त्या विंडोमध्ये तुमचं हिमोग्लोबिन किती कळतं विदाऊट प्रिक. लॅन्सेटनी आजच्या काळातलं हे सर्वोत्तम संशोधन आहे असं सांगितलं. आणि एका हिमोग्लोबिन टेस्टची किंमत 10 रुपये आहे फक्त. 3,500 रुपयाला मिळतं. मिहिर शहा, तुम्हाला किती उदाहरणं देऊ, म्हणजे यातल्या अनेकांवर. त्रिविक्रम साहा, त्यांनी एक अफलातून तिकडे ह्याच्यावर काम केलंय, चहाच्या मळ्यातल्या असलेल्या मुलांवर. या मिहिर शहानी जवळच्या एका नातेवाईक महिलेला कॅन्सरनी जाताना, तडफडून जाताना बघितलं. डॉक्टर म्हणले उशिरा आणलं, तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. लवकर जर आणलं असतं, अर्ली डायग्नोसिस इज अर्ली क्युअर. करणार कसं? खेडेगावात राहते स्त्री, आपल्या प्रॉब्लेमबद्दल शहरात बोलत नाहीत, तर खेडेगावात ते सुद्धा स्तनातल्या गाठीबद्दल बोलणंच शक्य नाही. मग काय करायचं? अशा महिलांना मरू द्यायचं. तिने एक एवढा स्कॅनर तयार केला. आय विश आय हॅड ब्रॉट इट. आहे एकाने माल दिलेला. आणि याच्या संशोधनाचा खर्च किती आला असेल माहिती आहे? जे मी आत्ता सांगतोय त्याच्या संशोधनासाठी सीड कॅपिटल 45 लाख रुपये होतं फक्त. एवढे तर साला आमचा नगरसेवक महिन्याला कमवतो. आणि या 45 लाखात त्यांनी काय केलं? एक स्कॅनर तयार केला. तो कुठली अंगणवाडी सेविका किंवा दाई तुमच्या स्तनावरून फिरवते, छातीवरून फिरवते आणि त्याच्या इमेजेस कॅप्चर करते. जेव्हा किंवा तुम्हाला डेटा कनेक्टिव्हिटी येईल तेव्हा तो कॅन्सर रिसर्चला पाठवा. ते तो बघतात आणि त्याच्यात जर हार्ट टिश्यू आढळला तर देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ अ कॅन्सर ऑर मॅलिग्नन्सी. आणि या सगळ्याची किंमत फक्त 8 ते 9 रुपये आहे. हे लॅन्सेटनी या वर्षीचं सर्वोत्तम असं दिलेलं उदाहरण आहे. तुम्हाला मी सांगतो की दिस इज द बेस्ट रिसर्च दे हॅव एव्हर सीन इन लास्ट सो मेनी इयर्स. रामराज्याचा अर्थ काय? रामराज्याचा अर्थ एकच आहे आणि तो म्हणजे सर्वसामान्य माणूस संवेदनशीलपणे समाजातल्या समस्यांवर काम करतो आणि त्याची उत्तरं शोधत असतो. नेशन्स आर बिल्ट ऑन सैक्रिफाइस ऑफ द पीपल. इन बच्चों ने अपने आज को कुर्बान किया ताकि आपका कल अच्छा हो. 1860 साली अमेरिकेमध्ये सिव्हिल वॉर झालं त्यावेळची गाजलेली घोषणा होती, डोंट आस्क व्हॉट नेशन कॅन गिव्ह इट टू यू, टेल व्हॉट यू कॅन गिव्ह इट टू नेशन. तीच गोष्ट 1789 झाली फ्रान्सच्या क्रांतीची. त्या फ्रान्सच्या क्रांतीची घोषणा होती, आय हॅव लाईफ फॉर माय कंट्री फ्रान्स. मी तुम्हाला अशा करता सांगतोय की 22 जानेवारीला ह्या वर्षी आम्हाला सुद्धा हे अमेरिका आणि फ्रान्स सारखं एक पर्पज मिशन स्टेटमेंट मिळालं की व्हाय राम टेम्पल. 500 वर्षाचा इतिहास नष्ट झालेला जो होता तो पुनरुज्जीवित केला. हे नाही,
तर तात्यारावांनी आम्हाला सांगितलं होतं की जे गुलामीची प्रतीकं ठेवतात ते गुलाम बनतात, जे गुलामीची प्रतीकं नष्ट करतात ते जेते होतात. म्हणून अहमदनगरचं अहिल्यानगर झालं, याला महत्व आहे. राम मंदिर रिप्रेझेंट्स, दस रामराज्य रिप्रेझेंट्स ए क्लासिक डिफीट ऑफ लेफ्ट हिस्टॉरियन्स. आणि त्याचं महत्व असं आहे की काशी आणि मथुरेबद्दलचे त्यांचे जे दावे होते ते आता किती खोटे होते हे सुद्धा उजागर होणार आहे. हे त्याचं महत्व आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे रामराज्य की कल्पना में कोई भी समाज अपराधी मानसिकता से नहीं जी सकता, हिंदू तो बिल्कुल नहीं जिएगा. एक उत्तम गोष्ट म्हणजे या रामराज्याची निर्मिती कोणा श्रीमंताच्या पैशानी झालेली नाही, तर सर्वसामान्य माणसांच्या पैशातून झालेली आहे. आणि त्यामुळे रामराज्यामध्ये कुठल्याही समाजाला, मग तो अल्पसंख्याक आहे त्याला हीनत्वाची भावना नाही, आणि जो बहुसंख्याक आहे त्याला डॉमिनन्सची भावना नाही. हे खरं रामराज्य. आज इंग्लंड, अमेरिका इथं योगाचे क्लासेस सुरू झाले. मी तुम्हाला सांगतो 2002-3 साली मी परदेशी तेव्हा फार जायचो. तेव्हा मी अर्जेंटिनात गेलो होतो. तर तिकडे त्यांनी एका मला वाटतं निगम प्रकाश नावाचे अँबॅसेडर होते, आणि ते एका रविवारचा दिवस होता, मला शहर दाखवत होते ब्युनॉस आयरिस. मी थांबलो तर ते मला म्हणले आगे देखो क्या है. ही 70-80 मजली उंच बिल्डिंग होती, त्याच्यावर एक फ्री फ्लोईंग पोस्टर असं होर्डिंगसारखं होतं. मला काही तिकडे असं एकदम ट्यूब पेटली नाही. ते म्हणले देखो क्या है. श्री श्री रविशंकर यांचं लाईव्ह स्केच होतं. ते म्हणले उनके प्रवचन के लिए यहाँ से लोग प्लेन भर भर के जाते हैं, उसके ऊपर मैंने बहुत पैसा कमाया. म्हटलं कसा. त्याला नाही व्हिजा फी दुप्पट केली. हिंदू जीवन पद्धतीचा दबदबा वाढतोय. यही रामराज्य की कल्पना है. राज्य कशासाठी, तर ते समाजासाठी. सुदैवाने असा नेता की इतके वर्ष गुजरातचं राज्य आणि 10 वर्ष केंद्राचं राज्य, अचीवमेंट बद्दल वाद होऊ शकतील, पर आदमी के चरित्र और चाल चलन पे एक भी दाग नहीं है. परवा राज ठाकरे म्हणले ते खरं आहे. इफ ही वॉजंट देअर, राम मंदिर वुड नॉट हॅव बीन बिल्ट. राम राज्य नहीं आता. द आयडिया ऑफ राम इज आयडिया ऑफ हिंदुस्तान. तीच तर आमची आयडेंटिटी आहे. आणि या सगळ्यामुळे जर दुःख कोणाला झालं असेल तर अल्पसंख्याकांचं तुष्टीकरण करून जगणारे आणि धर्मनिरपेक्षतेच्या बुरख्या आड जगणारे हे जे आंदोलनजीवी होते ना, उनका दुकान बंद हो गया. यही रामराज्य की कल्पना आहे. रामाच्या आयुष्यातनं काय शिकायचं हो. रामाने सगळं त्याग केला. राज्य त्याग केलं, पत्नी त्याग केली, सिंहासन त्याग केला, आई वडिलांचा त्याग केला, सगळा त्याग केला. फक्त एका गोष्टीचा त्याग केला नाही, ते म्हणजे खांद्यावरचं धनुष्य. आता कळलं बिना खडगा बिना ढालवर मी का हल्ला केला ते. राम ने कभी धनुष्य नहीं छोड़ा, सब कुछ छोड़ा. म्हणून तर रामदास म्हणाले जय जय रघुवीर समर्थ. हा त्या समर्थ शब्दाचा अर्थ आहे. तेव्हा 22 जानेवारीला एका रामराज्याच्या निर्मितीची सुरुवात झाली. त्याची काही पथ्य आहेत, ती 3-4 पथ्य सांगून माझं विवेचन थांबवणार आहे. आणि ते म्हणजे रामराज्य में 50-60% वोटिंग शोभा नहीं देता. मतदार यादीत आपलं नाव नोंदण्याकरता तुम्ही जो आता उपक्रम केलात तो खरंच काबिले तारीफ आहे. मतदान करणं हे रामराज्यातलं कर्तव्य आहे, कुठल्याही प्रलोभनाविना. आजकाल काय ते फ्रीबी फार देतात निवडणुकीत. काय म्हणे हे फुकट ते फुकट. एकाने 5 किलो गहू, दुसरा 5 किलो तांदूळ, तर परवा तो म्हणतो 5 किलो तेल. आता फक्त घरी पोळ्या करायला बाई येईल एवढं फक्त सांगायचं राहिलेलं आहे. आणि याच्यात ते आपवाले सर्वात पुढे आहेत. दे रुइंड एव्हरीथिंग.
मी तुम्हाला अशा करता सांगतोय की ह्याच्यावर सुप्रीम कोर्टाने पण ताशेर उडवले आहेत. रामराज्य भी ये नहीं है. फॉर एव्हरीथिंग वी लिव्ह देर हॅज टू बी ए नॅशनल अप्रोच 24/7. हेच तर त्या जपानच्या पहिल्या उदाहरणातून तुम्हाला दिसलं असेल. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे राष्ट्रीय सुरक्षाला आपण फारसं महत्त्व देत नाही. दॅट इज द टॉप मोस्ट थिंग. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अंत्योदय, जो समाजाच्या शेवटच्या पायद्यांवर उभा आहे. त्याच्याकरता म्हणून आपलं जीवन असलं पाहिजे, आपल्या पॉलिसी असल्या पाहिजेत. याला सर्वात जास्त महत्त्व आहे. एका निर्णायक टप्प्यावर रामराज्याची कल्पना आपल्याकडे आली. सर्वप्रथम याला राष्ट्रीय पातळीवर कोणी आणलं असेल तर ते श्रेय निसंशय महात्मा गांधींना द्यायला हवं. आजची जागतिक परिस्थिती, भूराजकीय परिस्थिती, जिओपॉलिटिकल अत्यंत अस्थिर आहे. 2 मोठी युद्ध चालू आहेत. जागतिक बाजारपेठेत पूर्ण उलथापालथ सुरू आहे आणि युनायटेड नेशन्स, WHO याचं अस्तित्व काही दिवसांनी राहील की नाही याविषयी शंका आहे. अशा वेळेला G20चं G21 करायचं सामर्थ्य ज्या देशात असतं तिथं राम म्हणजे काय हे आपल्याला कळतं. यही वो राम है. मी तुम्हाला अशा करता सांगतोय की गेली 6 ते 7 वर्ष, गेली 10 वर्ष आपल्याकडे 7% विकासाचा दर आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये बर्बाद झाल्यानंतर जर्मनी उद्ध्वस्त झालं होतं. त्यांनी मातृभाषिक शिक्षण चालू ठेवलं आणि पुढची 30 वर्ष 7.5% वाढले. अँड दॅट इज स्टील टॉट इन मेनी कॉलेजेस ॲज मिरॅकल इयर्स ऑफ इकॉनॉमी थिअरी. तेच जपानचं 30 वर्ष 50 नंतर 1950 नंतर ते 7.5% वाढले. अँड दे बिकेम द फास्टेस्ट अँड द लार्जेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड. अहो, त्या जर्मनीचा आकार आणि लोकसंख्या कर्नाटका एवढी आहे. हो, तुम्ही कम्पेअर तरी करू शकता का? बट राईट पॉलिसीज फोकस ऑन पीपल, नॉट ऑन लीडर्स. दे आर द बेस्ट एक्झाम्पल. गेली 10 वर्ष आपणही 7% वाढतोय. और 5 साल. इफ वी ग्रो at 7%, believe me, we will be a $5 trillion economy, and by 2047 we will be a $25 trillion economy. आणि आता जो अमृतकाल हा विषय तुम्ही ऐकताय त्याचा प्रवास 75 ते 100 असा नाही आहे मित्रांनो. 75-100 हा फक्त ज्याला आपण काय म्हणतो एक जिओग्राफिकल किंवा याचं प्रोग्रेशन आहे. दॅट्स नॉट द पॉइंट. वयाचा सूर्य पश्चिमेच्या क्षितिजावर मावळत असताना तो भारतात आत्ता उदयाला येतोय. म्हणजे जर्मनी, जपान, इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स हे सर्व वृद्ध होत आहेत ॲव्हरेज एजच्या भाषेत. आणि जपान, चीन आणि भारत हे तरुण होत आहेत. त्यातल्या 1970s मध्ये 1 चाइल्ड पॉलिसीमुळे चीन आता वृद्धत्वाकडे जात आहे. आणि आपला जनन दर जो आहे, प्रजनन दर आहे, तो 1.1% आहे. सो वी आर प्रोड्युसिंग लेस बेबीज अँड वी हॅव लेस एल्डर टू टेक केअर अँड वी हॅव अ लार्ज यंग पॉवर. इफ वी ट्रेन देम, दॅट्स द रामराज. दॅट्स द रामराज. पण अनेकदा आपण अनेक गोष्टी करतो त्याचं माहितीच नसतं. ते सणाच्या दिवशी शोभायात्रेमध्ये मोटरसायकलवर पान तंबाखू खात भगवा ध्वज लावतात. भगव्याचा अर्थच त्याग आहे. तोंडात पानाचा आणि तंबाखूचा तोबरा भरून त्या भगव्याचा त्याग तुम्हाला कळता येणार नाही. कारण भगवा हातात धरणं, रामराज्याचं प्रतीक असलेला भगवा हातात धरणं म्हणजेच राष्ट्र प्रथम आणि मी नंतर ही भावना जागृत करणं आहे. 22 जानेवारीला रामलल्ला विराजमान हुए. आपल्यापैकी किती लोक अयोध्येला गेली मला माहिती नाही, पण आय एम शुअर अनेक जण तिकडे लवकरच जातील. पण एक लक्षात ठेवा, अयोध्येच्या रामाचं आणि रामराज्याचं दर्शन घेण्याआधी तुमच्या मनातल्या रामाला जागृत करा. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. इट्स देअर इन युअर DNA. जेव्हा रामराज्य इथे अवतीर्ण होतंय तेव्हा खऱ्या अर्थानं कलियुगात क्षण बदलायचं सामर्थ्य जर कुठलं असेल तर ते या क्षणात आहे. म्हणूनच या क्षणाचं औक्षण करायला हवं. पण या औक्षणाची थाणी आणि डोळ्याची निरांजनं तशीच तेवत ठेवा. कल आपने रामजी का स्वागत किया था, कल आपको
काशी विश्वनाथ का स्वागत करना है। थैंक यू। भारत माता की वंदे। खूप धन्यवाद उदयजी। भारत उदय होत असतानाचं सुंदर असं सोनेरी चित्र आता डॉक्टर उदय निरगुडकर यांनी अतिशय समर्थपणे इथे व्यक्त केलं। 1857 पासून 1991 आणि 1991 पासून 2047 कडे वाटचाल करणारा समर्थ भारत, बिना खडग बिना ढाल असं म्हणण्यापासून नाद नाही करायचा असं म्हणणारा आमचा समर्थ भारत आजचा भारताचं नेतृत्व म्हणतंय, न हम नज़र झुका के बात करेंगे, न हम नज़र उठा के बात करेंगे, हम नज़र से नज़र मिला के बात करेंगे। भारताचं हे अत्यंत आशादायी चित्र आपण मांडलं। आपण जो झंझावात विचारांचा गेले काही दिवसापासून चालू केलेला आहे तो असाच पुढे चालू राहावा आणि पुन्हा एकदा 4 जून नंतर ह्या अहिल्यानगरमध्ये आपण असंच आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी अवश्य यावं। आपणाला खूप खूप धन्यवाद आणि आपल्या सर्व पुढच्या उपक्रमांना तमाम अहिल्यानगरकर वासियांकडून मनपूर्वक शुभेच्छा। पसायदान झाल्यानंतर आपण आपला प्रश्न घेऊया। उद्याची सूचना फक्त इथे देतो। उद्याचं व्याख्यान याचप्रमाणे आजच्याप्रमाणेच वेळेत आपण सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि उद्याही आपल्या सर्वांची अशीच उपस्थिती या व्याख्यानमालेसाठी अशीच उत्स्फूर्तपणे लाभावी हे आपण सर्वांना विनंती करतो। आपल्या प्रथेप्रमाणे पसायदानाने ह्या आजच्या सत्राचा समारोप होणार आहे। आपण आपल्या जागीच बसायचं आहे, आपण हात जोडायचे आणि माऊलींच्या पसायदानाने ह्या कार्यक्रमाचा समारोप करणार आहेत सौ राजश्री गंधे। आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद। आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दानही, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतु भूता, चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन
सर्वसुखी पूर्ण होनी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला ओम शांती शांती शांती. ओके, एक कार्यक्रम आता संपलेला आहे. एक फक्त पंचगंगा सीड्सचे अध्यक्ष आणि उद्योजक श्री प्रभाकरराव शिंदे हे डॉक्टर उदय निरगुडकर यांच्यासाठी एक विशेष भेट घेऊन आलेले आहेत.